नमस्कार, मी नीलाक्षी काळेसालगे, संस्थापिका मातृगंध पुणे. मातृगंधचा आज जो विशेष उपक्रम आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती नाचून नाही वाचून या उपक्रमामध्ये सहभागी सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आणि आपल्या सहभागाबद्दल आपले आधीच आभार. तर ज्याप्रमाणे आपण शिवजयंती नाचून नाही वाचून साजरी केली होती, तर यावेळी आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती त्याचप्रमाणे साजरी करणार आहोत. तर आता प्रश्न येतो कोणतं पुस्तक? तर त्यांचे स्वतःचे संपादित लेख ज्या पुस्तकात मध्ये आहेत आणि जे त्यांनी स्वतः लिहिलेलं आहे, असं माझी आत्मकथा या पुस्तकाचं वाचन आपण आज 7 ते 9, उद्या 7 ते 9 आणि सोमवारी सकाळी काही विशेष वाचन आणि या पुस्तकाची सांगता असं सकाळी 10 ते 11 असा हा आपला उपक्रम आहे. सगळ्यांनी वेळ पाळावी ही नम्र विनंती. आणि आज काही तांत्रिक अडचणीमुळे हे जे काही 5 मिनिट उशीर झालेला आहे त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करत आहे. तर सुरू करूया आपलं आजचं वाचन. त्यापूर्वी सगळ्यांना आज आहे चैत्र पौर्णिमा म्हणजे हनुमान जन्मोत्सवाच्या मातृगंध परिवाराला खूप खूप शुभेच्छा. आणि आपण वाचतोय माझी आत्मकथा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि पुस्तकाची विशेष काही प्रस्तावना नाहीये. त्यांनी वेगवेगळे असे 56 अनुभव किंवा 56 लेख याच्यामध्ये आहेत. त्याची सुरुवात आपण करणार आहोत. सगळ्यांचे माईक ऑफ केलेले आहेत. सगळ्यांना विनंती आहे शक्यतोवर आपले व्हिडिओ ऑन ठेवायचे, रिॲक्शन पाठवायला अजिबात बंदी नाहीये. एक, तो मीच तर नव्हे ना? माझे आजोबा मालोजीराव हे होते. त्यांचा एक धाकटा बंधू होता. तो 14-15 वर्षांचा असतानाच साधू लोकांच्या झुंडीबरोबर घरातून निघून गेला आणि नंतर जवळ-जवळ 24 वर्षांनी परत आला. त्यावेळी त्याची आई म्हणजे माझी पणजी जिवंत होती. आपला मुलगा फार दिवसांनी परत आलेला पाहून त्या माऊलीला अतिशय आनंद झाला आणि त्याने आता संसार थाटून तेथेच राहावे असा आग्रह तिने धरला. त्याप्रमाणे मालोजीरावांनीही त्याची समजूत घालण्याचा खूप प्रयत्न केला, पण साधू महाराज काही ऐकत नाही. त्यांनी मालोजीरावांना एकांतात नेऊन सांगितले की दादा, इतकी वर्ष तपश्चर्या करून अजूनपर्यंत माझे काही समाधान झालेले नाही. तेव्हा त्यासाठी कृपा करून मला पुन्हा एकदा जाऊन येऊ द्या. मला काही तुम्ही आग्रह करू नका. त्यावर मालोजीरावांनी आपली काही हरकत नाही असे सांगितले, पण म्हातारी तुला सोडायला तयार नाही त्याचं काय? त्यावर साधूबुवांनी मालोजीरावांना एक युक्ती सांगितली. हा गोसावी किती वर्षांनी आलेला आहे, तेव्हा तो तुझाच मुलगा आहे हे तरी कशावरून? हे गोसावी बैरागी लोक फार चेटकी असतात. काहीतरी चेटूक करून हा गोसावी आपल्या घराला, इस्टेटीला काहीतरी धोका करणार नाही कशावरून? तेव्हा हा जात आहे तर जाऊ दे, उगाच त्याला आग्रह करू नकोस असे तिला सांगायचे. यावर म्हातारीचा विश्वास बसून तिने गोसाव्यास जाण्याची परवानगी दिली. त्यानंतर बरोबर 20 वर्षांनी तेच साधूबुवा पुन्हा घरी आले, पण त्यावेळी त्यांची मातोश्री दिवंगत झालेली होती आणि बुवाही बरेच म्हातारे झाले होते. तरी सुद्धा मालोजीरावांनी त्यांना संसार करून राहण्यासंबंधी विनंती केली. त्यावेळी बुवांनी सांगितले, दादा, माझे अवतार कार्य आता संपत आले आहे. आता मी केवळ अखेरची भेट घ्यावी म्हणून आलो आहे. यापुढे आपणा बांधवांची भेट होणार नाही, तेव्हा आता मला येथे राहण्यासाठी मुळीच आग्रह करू नकोस. जाता जाता मी आपणाला एक अभिवचन देत आहे की आपल्या तिसऱ्या पिढीत एक उद्धारकर्ता पुरुष जन्माला येऊन तो आपल्या तिसऱ्या पिढीचा उद्धार करील. असा संदेश देऊन ते साधूबुवा बंधूंचा निरोप घेऊन गेले ते कायमचेच. तेव्हा माझ्या मनात कधी कधी असा विचार येतो की माझी बुद्धी अतिशय कुशाग्र आहे, त्यामुळे त्या साधूबुवांच्या वचनाप्रमाणे आमच्या तिसऱ्या पिढीतील उद्धारकर्ता पुरुष तो मीच तर नव्हे ना? 2, मी मूळ नक्षत्रावर जन्मलो. हे दृश्य पाहून पूर्वायुष्यातील घडामोडींचा चित्रपट माझ्या डोळ्यासमोर येतो. माझे बालपण उभे राहते. मला 60 वर्ष पूर्ण झाली असे मानतात, पण मी केव्हा जन्मलो हे मला माहित नाही. त्याचा काहीच पुरावा नाही. त्याची कोणीच जन्मतारीख ठेवली नाही. माझ्या आईबापाला त्याचे काही महत्त्व वाटले नाही. पोरगा जन्मला, त्यात मोठेसे काय आहे आणि त्याची तारीख कसली ठेवायची, असे माझ्या आईवडिलांना वाटले असावे. माझी पत्रिका केलेली नाही, परंतु माझ्या वडिलांना ज्योतिषशास्त्र अवगत होते. ते माझ्या भवितव्याविषयी फार आशादायक गोष्टी बोलत असतात. त्यांच्या एकंदर व्यवस्थित आणि नियमबद्ध जीवनामुळे असे म्हणता येईल की त्यांनी शाळेत जी जन्मतारीख दिली तीच खरी असली पाहिजे. मी जन्मलो त्यावेळी माझे वडील 7व्या पायोनियर पलटणीत होते. माझे आईबाप कोकणचे असले तरी त्यावेळी ते मध्य भारतात महू येथे होते.
माझ्याबद्दल बालपणी जे बोलणे चाले त्यावरून एवढे खरे दिसते, की माझा जन्म 12च्या ठोक्याला झाला आणि मी मूळ नक्षत्रावर जन्मलो आहे. ज्योतिषाने सांगितले, की हा पोरगा आईच्या मुळावर आलाय, याची आई मरणार. बापाला त्याचे विशेष काही वाटले नाही, पण त्यामुळे भावंडे माझा तिरस्कार करू लागली. पोरगं वाईट म्हणून सारेजण माझी हेटाळणी करीत. लहानपणीच्या त्या आठवणी आल्या, की माझे मलाच आश्चर्य वाटते. 12 वर्षांचं होईपर्यंत लंगोटीशिवाय मी काही नेसलो नाही. लोकांची लाकडे फोडून देण्यासाठी घरोघर फिरायचा मला नाद होता. आई वारल्यावर आत्याने माझे संगोपन केले. 6 महिने मी माळ्याचेही काम केले. वानरासारखं झाडावर चढण्याची मला भयंकर सवय होती. झाडावर कांबळं टाकून त्याचा झोपाळा करून मी झोपायचो. ते झाड आमच्या घरापुढे होते. खाली उकिरडा होता. झाडावरून मी उतरत नसे. त्या उकिरड्यावर उडी घ्यायचो, मग ती सगळी राख माझ्या अंगावर उडे. त्यावेळी गावात प्लेग होता. लोक माझ्याकडे बोट दाखवून म्हणायचे, एवढे लोक प्लेगने मरतात, हा का मरत नाही? माझ्या आत्याला ते बोलणे खपत नसे. पोराला कोणी बोलू नये अशी तिची सक्त ताकीद होती. आई लहानपणी वारल्याने त्या स्वातंत्र्याचा मी दुरुपयोग केला. या पोराच्या हातून काहीही होणार नाही असे सर्व म्हणायचे. त्यातली माणसे आज हयात नाहीत याचे मला वाईट वाटते. आपला तर्क खोटा पडलेला पाहून त्यांनाही आनंद झाला असता. गुरे वळण्याचे मी काम केले. मी कदाचित गुराखीही झालो असतो, पण मी बेलदार होऊन दगड फोडण्याचे काम करू नये, सावलीत बसून काम करण्यापुरती माझ्यात कर्तबगारी यावी, असे माझ्या वडिलांना वाटे. मी या स्थितीत आलो कारण माझ्यात उपजत काहीतरी होते असे कोणी समजू नये. प्रयत्नाने आणि कष्टाने मी वर चढलो. माझे वडील कबीरपंथी साधू होते. ते विद्याव्यासंगी होते. त्यांच्या घराला धर्मासन अथवा विद्यासन म्हणावे लागेल. मी 10-12 वर्षांचा असताना रामायण महाभारत आदी ग्रंथांचे त्यांनी माझ्याकडून पारायण करून घेतले. ते मोठे धर्मनिष्ठ होते. शाळेत जाणार नाही म्हणून मी एकदा आत्याकडे हट्ट घेतला. तू शाळेत जा म्हणतेस, पण शाळेत गेल्याने काय होणार ते सांग. असे मी विचारले. आत्या बिचारी काय सांगणार, पण माझ्या वडिलांच्या सांगण्यात त्याचे उत्तर मला मिळाले. द्रोण ब्राह्मण होता तरी तो मोठा योद्धा झाला. आम्ही गरीब असलो तरी तू विद्वान का होणार नाहीस असे ते मला म्हणत. त्यांच्या बोलण्याचा माझ्या मनावर परिणाम झाला. 3. त्यांनीच मला हे शिकविले. आमचे वडील मास्तर होते. ईस्ट इंडिया कंपनीचा एक चांगला नियम होता. तो पुढे पाळला गेला नाही हे आमचे दुर्दैव होय. तो नियम म्हणजे कंपनी सरकारच्या सैन्यातील दरोबस्त सैनिकाला सक्तीचे शिक्षण दिले जात असे व सैनिकांच्या मुलामुलींसाठी दिवसाच्या शाळा असून प्रौढ लोकांसाठी रात्रीच्या शाळा असत. प्रत्येक पलटणीसाठी स्वतंत्र शाळा असत. अशा एका शाळेमध्ये माझे वडील 14 वर्षे हेडमास्तर होते. सैनिकांसाठी चांगले शिक्षक तयार करण्यासाठी पुण्यास एक नॉर्मल शाळा होती. त्या नॉर्मल शाळेत शिकून माझ्या वडिलांनी मास्टरचा डिप्लोमा मिळविला होता. त्यांची शिकविण्याची पद्धत फार वाखाणण्यासारखी होती. त्यामुळे आमच्या वडिलांच्या मध्ये शिक्षणाविषयी आवड व आस्था निर्माण झालेली होती. आमच्या घरातील बायका मुलांना सुद्धा उत्तम लिहिता वाचता येत होते. इतकेच नव्हे तर पांडव प्रताप, रामायणासारखे ग्रंथ वाचून त्यावर निरूपण करण्याची शक्तीही वडिलांच्या प्रोत्साहनाने माझ्या बहिणीत आली होती. ते स्वतः कबीरपंथी असल्याने त्यांना कितीतरी भजने व अभंग तोंडपाठ असत. मी संस्कृत शिकावे अशी त्यांची फार इच्छा होती. पण ही त्यांची इच्छा सफल झाली नाही. त्याला एक कारण झाले. ते असे, माझा थोरला भाऊ सातारा येथे असताना इंग्रजी चौथीत आला. तेव्हा त्यानेही संस्कृतचा अभ्यास करावा व चांगले विद्वान व्हावे अशी त्यांची फार इच्छा होती. पण आमच्या संस्कृत मास्तरांनी अस्पृश्यांच्या पोरांना मी संस्कृत शिकविणार नाही असा हट्ट धरल्यामुळे माझ्या भावाला अगदी निरुपाय म्हणून पर्शियन भाषा शिकणे भाग पडले. हे मास्तर वर्गात आमची हेटाळणी करीत. त्यामुळे मनावर एक प्रकारचा वाईट परिणाम होत असे. पुढे मी सुद्धा जेव्हा चौथ्या इयत्तेत आलो, तेव्हा आमच्या संस्कृतच्या मास्तरांचा हट्ट मलाही भोवणार हे नक्की माहीत असल्यामुळे मला पर्शियन भाषेकडेच निरुपायाने धाव घेणे भाग पडले. मला संस्कृत भाषेचा अत्यंत अभिमान आहे व ती मला चांगली यावी अशी अजूनही माझी इच्छा आहे. आता स्वतःच्या मेहनतीनं मी थोडेसे संस्कृत वाचू समजू शकतो. नाही असे नाही, पण त्या भाषेत पारंगत व्हावे अशी माझ्या अंतःकरणात तळमळ आहे. तो सुदिन कधी उगवेल तो खरा. मी जरी पर्शियन भाषेचा चांगला अभ्यास केला असला तरी व मला 100 पैकी 90-95 मार्क्स मिळत असले तरी हे कबूल करायला हवे की संस्कृत वाङ्मयापुढे पर्शियन वाङ्मय अगदी फिके आहे. संस्कृत वाङ्मयात काव्य आहे, काव्य निर्मिती आहे, अलंकारशास्त्र आहे, नाटके आहेत, रामायण महाभारतासारखी महाकाव्य आहेत, तत्वज्ञान आहे, तर्कशास्त्र आहे, गणित आहे. आधुनिक विद्येच्या दृष्टीनेही संस्कृत वाङ्मयात सर्व काही आहे. पण तशी स्थिती पर्शियन वाङ्मयात नाही.
संस्कृतचा अभिमान व संस्कृत भाषा आपल्याला चांगली अवगत असावी याविषयी माझ्या अंतःकरणात विलक्षण तळमळ असतानाही शिक्षकाच्या कोत्या वृत्तीमुळे व संकुचित दृष्टिकोनामुळे मला संस्कृत भाषेला मुकावे लागले. आमच्या वडिलांची घरची शिस्त कडक व फौजी असल्यामुळे मला त्यांच्या कडकपणाचा फार कंटाळा येई. आता मला वाईट वाटते की माझ्या वडिलांच्या तळमळीप्रमाणे मी अभ्यास केला असता तर मला मुंबई विश्वविद्यालयातील एकूण एक परीक्षात दुसरा वर्ग तरी मिळविणे काही अशक्य झाले नसते. पण त्यावेळी मला त्यांच्या तळमळीचा अर्थ कळत नसे, म्हणून आमच्या मागे त्या अभ्यासाचे विनाकारण टुमणे लावतात असे आम्हाला वाटायचे. त्यांना गणिताचा भारी नाद असे. गोखल्यांच्या अंकगणितातील एकूण एक उदाहरणे त्यांनी स्वतः सोडवून चांगल्या सुबक अक्षरात एका मोठ्या वहीत उतरून ठेवली होती. इच्छा ही की ती वही मी वेळोवेळी वाचून पहावी व गणित विषयात खूप हुशारी मिळवावी. त्याचप्रमाणे मी उत्तम तऱ्हेने पास व्हावे याविषयी त्यांनी माझी किती काळजी वाहिली असेल याची कोणाला कल्पना सुद्धा यायची नाही. इंग्रजी शिक्षणासाठी पुढे आम्ही मुंबईला आलो व मी मराठा हायस्कुलात शिकू लागलो. पहिल्याने घरची स्थिती बऱ्यापैकी होती, पण पुढे पुढे ती फारच हलाखीची झाली. माझ्या वडिलांना थोडी पेन्शन मिळत असे, पण मुंबईची राहणी व कुटुंबात बरीच माणसे सांभाळायची. त्यामुळे मला लागतील ती पुस्तके आणून देणे हे आमच्या वडिलांच्या आटोक्याबाहेरचे असे. तरी पण होईल ती झीज सोसून ते माझ्या सुखसोयींची तरतूद करण्यास नेहमी तयार असत. ही गोष्ट मला आठवली म्हणजे मला माझ्या वडिलांचा अत्यंत अभिमान वाटतो. असा प्रेमळ पिता फार थोड्यांना लाभत असेल. माझे मन मला नेहमी ग्वाही देत असते, पण माझ्या अल्लड स्वभावामुळे मला त्यावेळी त्यांच्या प्रेमळपणाची किंमत कळली नाही. मला पहिल्यापासून शाळेच्या अभ्यासाकडे दुर्लक्ष करून इतर पुस्तके वाचण्याचा भारी नाद असे. पण ते माझ्या वडिलांना पसंत नव्हते. त्यांचे म्हणणे असे की शाळेचा अभ्यास हा अगदी चोख केला पाहिजे. मग हवे असल्यास इतर वाचन करावे. मराठीप्रमाणेच त्यांना इंग्रजी भाषेचा पण अभिमान होता. त्यांना इंग्रजी शिकवण्याची ही भारी हौस होती. ते मला नेहमी सांगत, "हॉवर्डची पुस्तकं तोंडपाठ करून टाक." त्याचप्रमाणे तर्खडकरांची भाषांतर पाठमालेची 3 पुस्तके पण त्यांनी माझ्याकडून पाठ करवून घेतली. मराठी भाषेतील शब्दांना योग्य इंग्रजी प्रतिशब्द शोधून काढण्यास व त्यांचा योग्य ठिकाणी उपयोग करण्यासही माझ्या वडिलांनीच मला शिकविले. मी इंग्रजी चांगलं बोलतो व लिहितो अशी थोडी बहुत ख्याती आहे असे मला वाटते. पण योग्य शब्दांचा तोल तोलून उपयोग कसा करावा हे माझ्या वडिलांनी मला जसे शिकवले तसे इतर कोणीही मास्तरांनी शिकविले नाही. तर्खडकरांच्या पुस्तकातून उलट सुलट शब्द विचारून ते माझ्या ज्ञानाची नेहमी चाचणी करीत. त्याचप्रमाणे इंग्रजी वाक्यप्रचार व योग्य भाषाशैली कशी वापरावी हेही त्यांनीच मला शिकविले. 4. मी खूपच लाडावलेला होतो. त्या गोष्टी जणू काही आज घडल्यासारख्या वाटतात. स्वतःची पुस्तके असावीत म्हणजे फक्त स्वतःच्या मालकीची एवढीच त्यावेळी माझी महत्वाकांक्षा होती. त्या महत्वाकांक्षेमधूनच हल्लीचे माझे ग्रंथसंग्रहालय निर्माण झाले. त्यावेळी सुद्धा नवीन पुस्तके आणून देण्यासाठी मी माझ्या वडिलांजवळ हट्ट धरी. पण एखादे पुस्तक मागितले की ते संध्याकाळपर्यंत माझ्या वडिलांनी कोठून तरी आणून दिले नाही असे कधीच झाले नाही. आमची आर्थिक स्थिती खूपच हलाखीची होती. ही गोष्ट आताच तुम्हास सांगितली, पण त्यावेळी मला त्या गोष्टीची फारशी जाणीव नव्हती. माझ्या वडिलांचे अंतःकरण थोर यात शंकाच नाही. माझ्याकडून एखाद्या पुस्तकाची मागणी आली की खिशात पैसे असोत नसोत, बहुतेक खिशात पैसे नसायचेच, काखोटीस आपले नेहमीचे मुंडासे मारून माझ्या वडिलांची स्वारी थेट बाहेर पडायची. त्यावेळी माझ्या दोघीही वडील बहिणी येथेच मुंबईत असायच्या. त्यांची त्यावेळी लग्ने झालेली होती. माझे वडील जे घरून निघायचे ते थेट माझ्या धाकट्या बहिणीकडे जायचे व तिच्यापाशी जे काही 3-4 रुपये माझ्या पुस्तकासाठी हवे असतील ते मागायचे. तिच्यापाशी तरी कोठून असणार 3-4 रुपये? बिचारी कळवळ्याने माझ्यापाशी एवढे रुपये नाहीत असे म्हणायची. पण लगेच माझे वडील पुन्हा आपले मुंडासे काखोटीस मारून माझ्या थोरल्या बहिणीकडे जायचे. तिच्यापाशी सुट्टे रुपये नसले म्हणजे ते तिच्याकडून एखादा दागिना मागून घेत. अर्थात हे सारे दागिने माझ्या बहिणींना लग्नात दिलेले होते. तरी पण त्यांची नेकी पहा केवढी होती. तो दागिना घेऊन ते एका ठराविक मारवाड्याकडे जात. त्यांच्याकडे महिन्यासाठी तो दागिना गहाण ठेवीत आणि महिना संपला की पेन्शन हाती पडल्याबरोबर वडील पुन्हा त्या मारवाड्याच्या घरी जात व तो गहाण ठेवलेला दागिना सोडवून आणून बहिणीला पोहोचता करीत. त्यामुळे माझ्या बहिणी सुद्धा वडिलांनी दागिना मागितला तर कधीही नाही म्हणत नसत. याला आणखीही एक कारण होते.
माझी आई माझ्या अगदी लहानपणीच वारलेली असल्याने मला माझ्या आत्याने वाढवले होते. ही आमची आत्या माझ्या वडिलांपेक्षा मोठी असल्याने तिचा घरात मोठा रुबाब व दरारा असे. माझे वडील सुद्धा तिला खूप मान देत असत. त्यामुळे मी आत्तेचा लाडका म्हणून घरात मला बोलण्याची कोणाची छाती नव्हती. याचा परिणाम असा झाला, की मी मात्र त्यामुळे खूपच लाडावलो. माझ्या सुखासाठी माझे वडील किती दगदग सहन करीत व नाना तऱ्हांच्या अडीअडचणींना तोंड देत, याची मला त्यावेळी मुळीच जाणीव नव्हती. मी शेंडीला चपचपीत तेल चोपडून या नव्या आणलेल्या पुस्तकांची उशी करून खुशाल झोपी जायचो. या पुस्तकांची त्यामुळे काय दुर्दशा होत असेल याची तुम्हीच कल्पना केलेली बरी. लहान वयापासून मला वाचनाचा विलक्षण नाद लागला, तो इतका की अमुक पुस्तकात अमक्या ठिकाणी एखादी महत्वाची बाब आहे, ही गोष्ट कोठेही टाचणे वगैरे लिहिली नसताही मी ताबडतोब आठवू शकतो. या माझ्या सवयीमुळेच माझी स्मरणशक्ती अतिशय तल्लख झालेली आहे. आणि हे सगळं वाचताना तुम्हाला लक्षात येईल, की वाचन हा संदर्भ कायम येणार आहे. त्यामुळे आपण ज्या गोष्टीसाठी काम करतो, त्याचा संदर्भ घेत, घेत, घेत आपल्याला पुढे जायचंय. त्यामुळे वाचत राहायचंय आणि ऐकतही राहायचंय. माझे वडील. आमचे कुटुंब गरिबीचे असले तरी त्यामधले वातावरण पुढारलेल्या कुटुंबाला शोभेल असे होते. आमच्यामध्ये विद्येची अभिरुची उत्पन्न व्हावी, आमचे चारित्र्य सोज्वळ बनावे यासाठी आमचे वडील अतिशय दक्ष असत. सकाळी जेवायला बसायच्या आधी ते आम्हाला देवघरात बसून भजने, अभंग, दोहे म्हणायला लावीत. अर्थातच आम्ही सारे, त्यापैकी विशेषतः मी नेहमीच अळम-टळम करायचो. कसे तरी चार अभंग अर्धे-मुर्धे म्हणून आम्ही जेवणासाठी ताटावर येऊन बसायचो. लगेच वडील आम्हाला हटकून विचारायचे, "का रे, आज लवकर संपलं तुमचं भजन?" त्यांच्या या प्रश्नाला उत्तर देण्याच्या आधीच आम्ही तेथून पसार झालेलो असायचो. पण ही सकाळची धांदल संध्याकाळच्या वेळी मात्र आमचे वडील केव्हाही चालून देत नसत. रात्रीचे 8 वाजले की माझ्या दोघी बहिणी, माझे वडील बंधू व मी देवघरापाशी जमा झालेच पाहिजे, असा त्यांचा कडक नियम होता. कोणी गैरहजर राहिल्यास त्याला ते कधीही क्षमा करीत नसत. ज्यावेळी ते मोठ्या भक्तिभावाने संतांचे अभंग आणि कबीराचे दोहे म्हणू लागत, त्यावेळी अतिशय गंभीर आणि पवित्र वातावरण निर्माण होत असे. आमच्या वडिलांचे पाठांतर फार असे. अभंगामागून अभंग ते म्हणू शकत. वडिलांच्या पाठांतराचे आम्हाला कौतुक वाटे. त्याचप्रमाणे माझ्या बहिणी सुद्धा गोड गळ्याने जेव्हा अभंग म्हणत, त्यावेळी धर्म व धार्मिक शिक्षण मनुष्याच्या जीवनात अत्यंत आवश्यक आहे, असे मला सुद्धा पटत असे. मी धर्मवेडा आहे असे पुष्कळ लोक समजतात, पण ही गोष्ट खरी नाही. लोकांचा हा माझ्याबद्दलचा गैरसमज आहे. जे जे लोक म्हणून माझ्या सानिध्यात येतात, त्यांना माझ्या धर्माविषयक श्रद्धा व प्रेम माहीत आहे. धार्मिक ढोंग मला बिलकुल पसंत नाही. ज्या धर्माच्या शिकवणीमुळे मनुष्याच्या अंतःकरणातील पाशवी वृत्ती काबूत आणल्या जात नाहीत, तो धर्म कुचकामी नव्हे. कुचकामी आहे असे अजून माझे मत आहे. माझी मते अशी प्रागतिक बनली, याचे श्रेय माझ्या वडिलांच्या धार्मिक वृत्तीलाच मी देतो. लहानपणीच त्यांनी भक्ती मार्गाचे वातावरण माझ्या मनामध्ये निर्माण केले. मी लहान असतानाच माझे वडील आमच्याकडून रामायण, महाभारत इत्यादी ग्रंथ वाचून घेतल्याशिवाय आमची सुटका करीत नसत. परंतु रामायण, महाभारत वाचण्याची आमच्यावर सक्ती का, असे विचारण्याची कोणाची हिंमत नसे. ज्या पुराणात शूद्र आणि अस्पृश्य यांचे पदोपदी हेळसांडपणाचे वर्णन आढळते, त्या पुराण पुरुषांची जीवनचरित्रे वाचण्यात तरी काय तथ्य आहे? माझ्या इतका धर्मशास्त्रवेत्ता कोणी नाही असे मला वाटे. मी वडिलांना हे ग्रंथ वाचण्याची सक्ती का, असा प्रश्न विचारल्यावर त्यांनी उत्तर दिले, आपण जरी अस्पृश्य असलो तरी रामायण महाभारतातील पुरुषांची जीवनचरित्रे वाचल्यावर आपल्या मनाचा न्यूनगंड दूर होतो. अ, पण मला ते नीटसे समजले नाही. पण भक्ती मार्ग हा राष्ट्राला विघातक आहे असे माझे प्रामाणिक मत आहे. कदाचित माझे हे म्हणणे लोकांना पटणार नाही, पण त्यांनी माझ्या या म्हणण्याचा खोल व ऐतिहासिक भूमिकेतून व निपक्षपाती बुद्धीने विचार करावा, म्हणजे बुद्धिवादी माणसाला माझ्या म्हणण्याचे प्रत्यंतर आल्या वाचून राहणार नाही. माणसाने बुद्धिवादाबरोबरच माणुसकीच्या दृष्टीने प्रत्येक बाबीचा विचार करण्यास शिकावे. वडिलांच्या पाठांतरामुळेच मुक्तेश्वर, तुकाराम वगैरे संत कवींची कवने मला तोंडपाठ झाली. एवढेच नव्हे, तर त्या काव्यांवर मी मनामध्ये विचार करू लागलो. माझ्या इतका मराठी संत कवींचा खोलवर अभ्यास केलेली फार थोडी माणसे असतील. मला भाषांची फार आवड आहे. मी इंग्रजी तर उत्तम जाणतोच, इंग्रजी इतकाच मला मराठीचाही अभिमान आहे. मी कैक वर्षे बहिष्कृत भारत, जनता, मूकनायक या साप्ताहिकांचा संपादक होतो व मराठीत मी बरेच लिखाण केलेले आहे.
जनता पत्रात येणारे मुख्य संपादकीय लेख बहुतेक सारे माझ्या लेखणीतून उतरलेले होते. जर्मन भाषेचाही मी चांगला अभ्यास केला आहे. आता मी थोडीशी विसरलो असलो तरी थोड्या दिवसांच्या साफसफाईने मी ती पुन्हा वाचू शकेन अशी मला उमेद आहे. परवा मी अहमदाबादेला गुजरातीत व्याख्यान दिलेले होते हे तुम्हाला माहीत आहेच. मराठीत व्याख्यान देण्यास प्रथम मला उगीच भीती वाटत होती, पण मराठीतही मी चांगले बोलू शकतो असे मला पुढे आढळून आले. मला फ्रेंच भाषा पण येते. आता मला माझ्या वडिलांविषयी आणखी 2-4 महत्त्वाच्या गोष्टी सांगाव्याशा वाटतात. मी बी.ए. व्हावे याबद्दल माझ्या वडिलांना अत्यंत तळमळ वाटत असे. पहाटे 2 वाजता उठून मी अभ्यास करत असे. पहाटेच्या वेळी मन शांत, प्रसन्न असल्यामुळे अभ्यास चांगला होतो अशी माझी समजूत आहे. परीक्षेच्या वेळी मी पहाटे 2 वाजता जागे व्हावे म्हणून वडील 2 वाजेपर्यंत स्वतः निजतच नसत. आरंभी आरंभी सकाळी उठायचे माझ्या जीवावर येत असे. वडिलांनी जबरदस्ती करून उठविले की मनातल्या मनात काहीतरी रागाने मी पुटपुटत असे. माझ्या उश्याशी त्यावेळी एक समई ठेवलेली असायची. त्यातले तेल व वात उजेड देऊन देणार तरी किती व मी वाचणार तरी किती, जेमतेम पहाटेच्या 5 वाजेपर्यंत अंथरुणातल्या अंथरुणात या कुशीवरून त्या कुशीवर लोळत लवंडत मी काहीतरी अभ्यास करायचो किंवा निदान अभ्यासाचे सोंग तरी फार छान आणायचो. 5 वाजल्यानंतर मात्र 1 मिनिट सुद्धा अंथरुणावर निजण्याची आम्हाला परवानगी नसे. मी वडिलांना नेहमी म्हणायचो, "मी कधीही नापास होत नाही. दरवर्षी बिनबोभाट पास होत असतो. हे नाही का पुरे होत? मग मी आणखी अभ्यास करावा म्हणून तुम्ही माझ्या मागे का लागता?" आमच्या एल्फिन्स्टन कॉलेजात त्यावेळी प्रोफेसर ओस्वाल्ड मुल्लर, प्रिन्सिपॉल कॉन्वेर्टन, प्रोफेसर जॉर्ज अँडरसन असे आमचे चांगले प्रोफेसर होते. पण काय असेल ते असो, त्यांनी माझ्या मनात स्फूर्ती उत्पन्न केली नाही. प्रोफेसर मुल्लरचे तर माझ्यावर फार प्रेम असे. ते मला आपले शर्ट देत, आपली पुस्तके देत, तरी पण त्यांच्या शिकवणीने माझ्या अंतःकरणात नवचैतन्य निर्माण होऊ शकले नाही. ही गोष्ट तितकीच खरी. त्यामुळे मी जरी युनिव्हर्सिटीच्या परीक्षा पास होत गेलो, तरी मला कधी दुसरा क्लास मिळाला नाही. बी.ए.ला तर थोड्याच मार्कांनी माझा दुसरा वर्ग गेला. त्यावेळच्या माझ्या अभ्यासामधल्या प्रगतीवरून पाहता मी पुढे मिळवलेल्या पदव्या घेण्यास व पुस्तके लिहिण्यास समर्थ झालो असतो, असे जर कोणी माझ्याविषयी भविष्य वर्तवले असते, तरी ते साफ चुकीचे ठरले असते. पुढे आहे जाणीव झाली. सगळ्यांना विनंती आहे शक्यतोवर व्हिडिओ तुम्ही ऑन ठेवू शकता. कोणीतरी हँड रेज केलेला मी पाहिलाय, पण आत्ता आपल्याला वाचनात व्यत्यय आपण आणणार नाही आहोत. त्यामुळे तुम्ही मेसेज टाइप करू शकता आणि रिएक्शन पाठवणाऱ्यांनी आपल्यावर थोडासा धरबंध पाळायचा आहे. जाणीव झाली. माझा जन्म मुक्काम महू, इंदोर येथे माझे वडील पलटणीत असताना झाला. त्यावेळी माझे वडील पलटणीत सुभेदार होते. आम्ही पलटणीतच राहत असल्यामुळे आम्हाला बाहेरच्या जगाचा संसर्ग झाला नव्हता. त्यामुळे अस्पृश्यतेसंबंधी कोणत्याही प्रकारची कल्पना मला नव्हती. परंतु जेव्हा माझ्या वडिलांनी पेन्शन घेतली, तेव्हा आम्ही सर्वजण साताऱ्यास येऊन राहिलो. माझी आई मी अवघा 5 वर्षांचा असताना निवर्तली. सातारा जिल्ह्यातील गोरेगावी दुष्काळ पडला होता म्हणून दुष्काळी कामे सरकारने काढली. यावेळी एक पाण्याचा तलाव सुरू करण्यात आला होता. या तलावाचे काम करणाऱ्या मजुरांना पगार वाटण्याच्या कामावर माझ्या वडिलांची नेमणूक झाली. ते गोरेगावी गेले व आम्हा 4 मुलांना साताऱ्यास ठेवले. जवळ-जवळ 4-5 वर्ष आम्ही भातावर काढली. आम्ही साताऱ्यास आल्यापासून आम्हाला खऱ्या अस्पृश्यतेची जाणीव होऊ लागली. प्रथम आमचे केस कापण्यास आम्हाला न्हावी मिळेना. आमची मोठी पंचाईत झाली. मग माझी वडील बहीण ती अजून जिवंत आहे. आम्हा 4 मुलांच्या हजामती ओट्यावर बसून करीत असे. साताऱ्यास इतके न्हावी असूनही ते आमची हजामत का करीत नाहीत हे मला प्रथमच कळले. एक प्रसंग असा घडला की आमचे वडील गोरेगावी असताना आम्हाला ते पत्र पाठवित असत. त्यांनी आम्हाला एकदा गोरेगावी या असे पत्र पाठवले होते. गोरेगावला आम्ही आगगाडीत बसून जाणार म्हणून मला फार आनंद झाला होता. तोपर्यंत मी आगगाडी पाहिली नव्हती. वडिलांनी पाठवलेल्या पैशाचे आम्ही चांगले कपडे केले. मी व माझा भाऊ आणि बहिणीच्या मुली इतके जण वडिलांना भेटायला निघालो. त्यापूर्वी त्यांना पत्र लिहिले होते, परंतु ते पत्र नोकराच्या हलगर्जीमुळे त्यांना मिळाले नाही. आम्ही मात्र वडील आम्हाला नेण्याकरता नोकर वगैरे पाठवतील या आनंदात होतो, परंतु याबाबत आमची निराशा झाली. आम्ही आगगाडीतून उतरताच नोकराची वाट पाहिली. माझा पोशाख ब्राह्मणासारखा दिसत होता. गाडी येऊन निघून गेली. आम्ही अर्धा पाऊण तास स्टेशनवर वाट पाहत राहिलो. स्टेशनवर आमच्याशिवाय कोणीच राहिले नाही. तशात आम्ही सर्वजण मुले पाहून स्टेशन मास्तर आमच्या जवळ येऊन आम्हाला कुठे जायचे आहे, तुम्ही कोण वगैरे विचारू लागला. आम्ही महार असे म्हणता स्टेशन मास्तरला धक्का बसल्यासारखं झालं.
तो दचकून 5-6 कदम मागे हटून गेला तरी पण आमच्या पोशाखावरून आम्ही कोणातरी सुखवस्तू महाराची मुले आहोत हे त्याने जाणले व आम्हाला गाडी करून देण्याचे ठरवले. परंतु संध्याकाळी 6-7 वाजेपर्यंत एकही गाडीवान आम्हाला आम्ही महाराची मुले म्हणून घेऊन जायला तयार होईना. शेवटी एक गाडीवान तयार झाला, परंतु त्याने अशी अट घातली की आपण काही गाडी चालवणार नाही. मी पलटणीत दिवस काढल्यामुळे मला गाडी हाकणे कठीण वाटले नाही. आम्ही कबुली देताच गाडीवान गाडी घेऊन आला व आम्ही गोरेगावच्या मार्गाला लागलो. गावच्या बरेच दूर गेल्यावर आम्हाला एक नाला लागला. तेथेच तुम्ही भाकरी खाऊन घ्या, पुढे पाणी प्यायला तुम्हाला मिळणार नाही, असे गाडीवानाने सांगितले. आम्ही खाली उतरलो. भाकरी खाल्ल्या. नाल्याचे पाणी इतके अस्वच्छ होते की त्यात बऱ्याच प्रमाणात शेणाचे मिश्रण होते. गाडीवान तेवढ्यात कुठेतरी भाकरी खाऊन आला. पुन्हा आमची गाडी चालू झाली. रात्र बरीच झाली तेव्हा गाडीवान हळूच गाडीत येऊन बसला. रस्त्यावर दिवा नव्हता. माणूस तर कोणी दिसेना. आम्हाला रडू कोसळले. अशा रीतीने आम्ही रात्री 12 वाजेपर्यंत वेळ काढली. मनात तर्क-वितर्क चालूच होते. आपण काही गोरेगावास जात नाही असे वाटले. इतक्यात एका टोल नाक्यावर गाडी येताच आम्ही उड्याच घेतल्या. भाकरी खाण्याकरता टोल नाक्यावरील मनुष्यास विचारले. मला पर्शियन भाषा चांगलीच येत असल्याने त्या मनुष्याशी बोलण्यास अडचण पडली नाही. परंतु त्याने मला उर्मटपणे उत्तर देऊन पाण्यासाठी समोरचा डोंगर दाखवला. शेवटी कशी तरी टोल नाक्यावर रात्र काढली. सकाळी पुन्हा गाडी चालू झाली व शेवटी दुपारी अर्धमेल्या अवस्थेत गोरेगावी येऊन पोहोचलो. पुढे आहे 7. हे सर्वश्रुत आहे. माझे वडील कबीरपंथी असल्यामुळे त्यांना मांस, मच्छी व दारू बंद होती हे सांगायला नकोच. हे पक्के शाकाहारी होते आणि दारूला ते हात सुद्धा लावित नसत. पण जेव्हा जेव्हा म्हणून आमच्या खेड्यात आमच्या समाजाची जातीभोजन असेल, तेव्हा तेव्हा इतरांना मिष्टान्न, मांसभोजन मिळावे म्हणून माझे शाकाहारी वडील पुढाकार घेत असत. आमच्या घरी वंश परंपरेने चालत आलेली हंडे, पातेल्या, पराती वगैरे मोठमोठाली भांडी असत. त्यांचा उपयोग सार्वजनिक ग्रामभोजनासाठी व्हावयाचा असे जणू ठरलेलेच होते. माझे वडील स्वतः गावाबाहेरील झाडाखाली जाऊन मोठमोठाले दगड डोक्यावर वाहून गोळा करीत व गावातील भोजन व्यवस्थापकांसाठी मोठमोठाल्या चुली स्वतः मांडून देत. बकऱ्याचे मांस, कोंबड्या व मासे यांचे चपचपीत जेवण तयार केले जात असे. ते जेवण तयार करण्यात सुद्धा आमच्या वडिलांचाच पुढाकार असायचा. अशा जेवणावळीत पुढाकार घेण्यात आमच्या वडिलांना कधीच दोष वाटत नसे. फक्त काही खाल्ले, प्यायले नाही म्हणजे झाले, असे त्यांचे उदार तत्वज्ञान होते. एवढेच नव्हे तर दारूच्या बाटल्या सुद्धा ते स्वतः आणून प्रत्येकाला छटाक छटाक वाढीत असत. पण त्यांनी जन्मभर दारूच्या थेंबालाही स्पर्श केला नाही. हीच माझ्या वडिलांची परंपरा मी सुद्धा पुढे चालवलेली आहे. मी व्हॉइसरॉय साहेबांच्या कार्यकारी मंडळात असतानाच उत्तम उत्तम जेवणे व उत्तम विस्की, शॅम्पेन वगैरे माझ्या मित्रमंडळींना दिलेली आहे. माझ्या वडिलांच्या प्रमाणेच मी सुद्धा दारूच्या एका थेंबालाही कधी स्पर्श केलेला नाही, हेही सर्वश्रुतच आहे. 8. याचा मला धडा मिळाला. मी मागे तुम्हा सांगितले की मी बी होईपर्यंत अगदीच सामान्य प्रतीचा विद्यार्थी होतो. पुढे माझ्या हातून काही संशोधन होईल अशी माझ्याबद्दल मलाही अपेक्षा नव्हती आणि इतरांना पण नव्हती. म्हणजेच माझी बुद्धी मंद होती किंवा माझ्यात वाचनाची आवडही नव्हती असे नाही. पण संशोधन करण्यासाठी जो एक विशिष्ट प्रकारचा दृष्टिकोन असावा लागतो किंवा प्रोफेसरांकडून एक प्रकारचे जे मार्गदर्शन व्हावे लागते, ते माझ्या बाबतीत झाले नसल्यामुळे माझ्यातील गूढ शक्तींना चालना मिळालेली नव्हती इतकेच. अंगी उपजत गुण असले तरी त्यांचा विकास व्हावा लागतोच. अमेरिकेत जाईपर्यंत माझे अनेक गुण सुप्तावस्थेत होते. त्यांचा विकास होण्याचे कार्य प्रोफेसर सेलिग्मन व इतर दांडग्या विद्वानांकडून झाले, हे मला कबूल करायला हवे. या विद्वान प्रोफेसरांच्या संगतीत आल्यावर मला आढळून आले की मला स्वतंत्रपणे विचार करता येतो. मी संशोधन कसे करावे याविषयी एकदा प्रोफेसर सेलिग्मन यांना विचारले असता ते म्हणाले, तू आपले काम चालू ठेव म्हणजे तुला आपोआप समजू लागेल संशोधन कसे करावे ते. त्याचप्रमाणे मी स्वतः विचार करू लागलो. खूप वाचन सुरू ठेवले आणि त्यामुळे स्वतःच्या पायावर उभे राहून स्वतःलाच मार्गदर्शन कसे करता येते याचा मला धडा मिळाला. त्यात माझ्या मागे आणखी एक आच होती. ठराविक वेळेच्या आत माझ्या हातून संशोधन कार्य पुरे झाले नसते तर मला पुढच्या स्कॉलरशिपवर पाणी सोडावे लागले असते आणि माझे सारे संशोधन एवढ्यावर थंडावले असते, विराम पावले असते. त्यामुळे मला माझे काम नेटाने, उत्साहाने, झपाट्याने उरकणे भागच होते. त्यावेळी कामास उपयोगी टिपणांची कार्डे मी तयार केली होती. अद्यापि माझ्यापाशी ही कार्डे आहेत. संशोधन करणाऱ्या प्रोफेसरांच्या उपयोगी पडावीत म्हणून ती आपल्या लायब्ररीत ठेवण्याची लवकरच मी व्यवस्था करणार आहे. मी एवढे जबरदस्त वाचन केले आहे
की कोणता संदर्भ कोठे आहे हे मला ताबडतोब स्मरते. या वाचनामुळे माझी स्मरणशक्ती ही दांडगी होत गेली. पुस्तके लिहित असताना वेळ कसा निघून जातो व दिवसामागून दिवस कसे निघून जातात हे मला कळून येत नाही. माझे लिखाण चालू असताना माझ्या साऱ्या शक्ती एकवटलेल्या असतात. मी जेवणाची पर्वा करीत नाही. कधी-कधी तर मी रात्रभर वाचीत, लिहीत बसतो. मला त्यावेळी कधी कंटाळा येत नाही की थकवा जाणवत नाही. पण काम संपवून ते एकदा हातावेगळे झाले, की मी अत्यंत निरुत्साही व असंतुष्ट असतो. मला 4 मुले झाली असती तरी जेवढा आनंद झाला नसता, तेवढा मला माझे पुस्तक प्रसिद्ध झाले म्हणजे होतो. 9. वडिलांचे निधन. बी-ए पास झाल्यावर माझ्या वडिलांना वाटले मी इथेच राहावे व काही केल्या बडोद्याला जाऊ नये. बडोद्याला गेल्यानंतर माझा जो अपमान होणार होता त्याची कल्पना माझ्या वडिलांना आधीपासूनच होती असे वाटते. बडोद्याच्या नोकरीत मी प्रवेश करू नये यासाठी त्यांनी नाना तऱ्हांनी माझे मन वळविण्याचा प्रयत्न केला, पण मी माझा हट्ट सोडला नाही. अखेर जे व्हायचे तेच झाले. मी बडोद्यास गेल्यानंतर 11 दिवसांच्या आतच त्यांचा मुंबईत अंत झाला. ते एकाएकी आजारी पडल्याची मला बडोद्यास तार आली. त्याबरोबर मी बडोद्याहून मुंबईस पोहोचण्यासाठी निघालो. वाटेत सुरत स्टेशनवर वडिलांच्यासाठी सुरतेची बर्फी घ्यावी म्हणजे त्यांना बरे वाटेल, अशी माझी कल्पना. पण बर्फी घेण्याच्या गडबडीत माझी गाडी केव्हाच निघून गेली. म्हणून दुसरी गाडी सुरतेहून निघेपर्यंत मुकाट्याने वाट पाहत बसण्याशिवाय मला गत्यंतरच नव्हते. त्यामुळे मी दुसऱ्या दिवशी फार उशिरा मुंबईस पोहोचलो. घरी येऊन पाहतो तर वडिलांची प्रकृती अत्यवस्थ झालेली व सारी मंडळी त्यांच्या अंथरुणाशेजारी चिंतातूर होऊन बसलेली. ते दृश्य पाहताच माझ्या काळजात सर्र झाले. वडिलांनी माझ्या अंगावरून प्रेमाने हात फिरविला व मला एकदा पूर्णपणे डोळे भरून पाहून त्यांनी आपला प्राण सोडला. केवळ माझ्या भेटीसाठीच त्यांचे प्राण एकसारखे घुटमळत होते. सुरतेला उतरल्यामुळे त्यांना भेटता आले नाही याबद्दल मला अतिशय पश्चाताप वाटला. 10. जिद्दी स्वभाव. माझा स्वभाव पहिल्यापासूनच जिद्दी. आता तो तसा आहे किंवा नाही हे नक्की सांगता येणार नाही. पण लोक म्हणत असतील की माझा स्वभाव अजूनही तसाच जिद्दी आहे. माझ्या लहानपणीची एक गोष्ट सांगतो. मला वाटते की मी इंग्रजी दुसऱ्या इयत्तेत शिकत होतो. आमची शाळा होती साताऱ्याला कॅम्पमध्ये. त्यावेळी पेंडसे नावाचे एक मास्तर असत आम्हाला. त्यांचे माझ्यावर अतिशय प्रेम होते. माझा स्वभाव हट्टी आहे हे माझ्या सवंगड्यांना माहीत असल्यामुळे एखादी गोष्ट करू नकोस म्हणून मला सांगितल्याबरोबर मी ती हटकून करणार हे त्यांना माहीत होते. एकदा खूप पाऊस पडलेला होता व आमची शाळेत जाण्याची वेळ झाली होती. माझ्या मित्रांनी मला सांगितले, "बघ बुवा, पाऊस खूप पडतोय. तू आपला पावसात जाऊ नको हं, उगाच चिंब भिजशील." मला तेच पाहिजे होते. माझा थोरला भाऊ छत्री घेऊन निघाला. मी त्याला साफ सांगितले, "तू आपला छत्री घेऊन जा कसा? मी एकटा पावसात भिजत येणार." भावाने माझे मन वळविण्याचा खूप प्रयत्न केला, पण मी त्याचे म्हणणे धुडकावून लावले. आमची स्वारी छत्री-बित्री न घेता थेट पावसातून जायचे असे ठरवून निघाली. मी त्यावेळी वेलबुट्टीची टोपी वापरत असे. ती टोपी पावसात भिजेल म्हणून माझी पाटी, पुस्तके व ती माझी आवडती टोपी मी माझ्या भावाच्या स्वाधीन करून दिली. तो पुढे निघून गेल्यावर मी पावसातून भिजत भिजत शाळेच्या रस्त्याने निघालो. पाऊस अगदी मुसळधार पडत होता. मी शाळेत येऊन पोहोचलो तो काय, अगदी नखशिखांत चिंब भिजलेलो. मास्तरांनी मला अशा स्थितीत पाहिल्यावर त्यांना फार वाईट वाटले. त्यांनी मला विचारले, "अरे, पावसात छत्री घेऊन का नाही निघालास?" मी जवाब दिला, "छत्री एकच होती दोघा भावांमध्ये म्हणून मी असा भिजलो." ही माझी निव्वळ थाप होती हे काही त्या भोळ्या मास्तरांच्या ध्यानात आले नाही. लगेच माझ्या थोरल्या भावाला त्यांनी बोलावून घेतले. तो तेव्हा 4थीत शिकत होता. त्याला मास्तरांनी विचारले, "दाखव पाहू तुझ्या अंगात सदरे किती आहेत ते?" माझ्या भावाच्या अंगात एकच सदरा होता. तेव्हा त्यांनी आपल्या स्वतःच्या मुलाला माझ्याबरोबर आपल्या घरी पाठवले व त्याला सांगितले, "घरी याला नीट अंघोळ करायला गरम पाणी दे. त्याला एक लंगोटी दे आणि त्याचे कपडे म्हणजे धोतर आणि सदरा वाळत घालायला लाव. म्हणजे संध्याकाळी ते घालून तो आपल्या घरी जाईल." त्याप्रमाणे मास्तरांच्या मुलाने मला आपल्या घरी नेऊन गरम पाण्याची अंघोळ घातली व नेसायला एक लंगोटी दिली. संध्याकाळपर्यंत शाळेच्या तडाख्यातून आपण सुटलो म्हणून मला खूप आनंद झाला. मी टिवल्या बावल्या करीत व तोंडाने शिट्ट्या वाजवीत असाच शाळेच्या बाहेर हिंडत होतो. मी वर्गात आलो नाही असे पाहून मला वर्गात आणण्याविषयी पुन्हा मास्तरांनी एका मुलाला सांगितले. नुसती लंगोटी घालून साऱ्या मुलांच्या देखत वर्गात बसण्याची मला विलक्षण लाज वाटत होती. पण मास्तर म्हणाले, "अरे, इथे तर सारी मुलेच आहेत. त्यांची तुला लाज वाटायचं काय कारण?" मी आपला तसाच रडत रडत वर्गात बसलो. पण या गोष्टीची मला इतकी लाज वाटली की तेव्हापासून माझ्या स्वभावातील हट्टीपणा काढून टाकायचा असा मी मनाशी निर्णय केला. तो कितपत साधला आहे हे इतरांनी मला सांगायचे.
आमचे आडनाव आंबेडकर नव्हते. आमचे खरे आडनाव होते आंबावडेकर. आंबावडे या नावाचे खेड तालुक्यातील दापोलीजवळ 5 मैलांवर एक लहानसे खेडे आहे. त्यामुळे आम्हाला आंबावडेकर याच आडनावाने लोक ओळखत असत. या आंबावडेकर आडनावाचे आंबेडकर हे नाव कसे झाले त्याला इतिहास आहे. आम्हाला आंबेडकर नावाचे एक ब्राह्मण मास्तर होते. ते आम्हाला फारसे काही शिकवित नसत, पण माझ्यावर त्यांचे फार प्रेम होते. मधल्या सुट्टीत मला भाकरी खाण्यासाठी शाळेपासून दूर असलेल्या आमच्या घरी जावे लागते, हे आंबेडकर मास्तरांना पसंत नव्हते. पण तेवढाच वेळ बाहेर भटकायला मोकळीक मिळे म्हणून मलाही भाकरीसाठी मधल्या सुट्टीत घरी जाण्याची फार मजा वाटायची. पण आमच्या या मास्तरांनी एक युक्ती योजली. ते आपल्याबरोबर भाजी भाकरी बांधून आणीत असत व रोज मधल्या सुट्टीत कधीही न चुकता मला बोलावून घेऊन आपल्या फराळापैकी भाजी भाकरी मला खायला देत. अर्थातच शिवाशिव होऊ नये म्हणून ते आपली भाजी भाकरी वरूनच माझ्या हातावर टाकीत. मला सांगायला अभिमान वाटतो की त्या प्रेमाच्या भाजी भाकरीची काही अवीट गोडी असे. त्या गोष्टीची आठवण झाली म्हणजे माझा गळा दाटून येतो. खरोखर आंबेडकर मास्तरांचे माझ्यावर फार प्रेम होते. एके दिवशी त्यांनीच मला सांगितले की आंबावडेकर आडनाव आडनीड आहे. त्यापेक्षा आंबेडकर हे माझे आडनाव छान आहे, तेच तू यापुढे लाव. आणि त्याप्रमाणे त्यांनी कॅटलॉगमध्ये तशी नोंदही करून टाकली. मी विलायतेत राऊंड टेबल कॉन्फरन्ससाठी निघालो तेव्हा त्यांनी मला अत्यंत प्रेमळ पत्र पाठवले होते. ते पत्र माझ्या संग्रही आहे. पुढे केव्हा तरी माझे आत्मचरित्र लिहिण्याची मला स्फूर्ती झाली तर मी त्यात ते छापणार आहे. ह्या आमच्या आंबेडकर मास्तरांचे सारेच काही आऊर होते. शाळेची घंटा झाली की ते वर्गात येत. रहीमतुल्ला नावाचा एक मोठा मुलगा आमच्या वर्गात असे. त्याच्यावर सारे वर्ग सोपून खुशाल बाहेर निघून जात. हा रहीमतुल्ला सुद्धा आमच्या वर्गातलाच विद्यार्थी. त्याच्या व आमच्या वयात जमीन आसमानचा फरक. आम्ही 10-10 वर्षांची मुले तर त्याचे वय 25-30 वर्षांचे. संध्याकाळी वर्ग सुटण्याच्या वेळी पुन्हा आमचे मास्तर परत येत व रहीमतुल्लाला विचारित, कसं काय मुलांनी गडबड फारशी केली नाही? नाही, असा रहीमतुल्लाने त्यांना जबाब दिला म्हणजे ते निश्चिंत मनाने घरी निघून जात. हे मास्तर दुपारभर कोठे जात असे तुम्ही विचाराल. आमच्या शाळेच्या समोर एक पेपरमिंट आणि सिगारेट विकणाऱ्या कोमट्याचे दुकान असे. त्या दुकानात शिपाई व शिपायांची मुले देखील नेहमी काही जिन्सा विकत घेण्यासाठी येत असत. त्यामुळे या दुकानाची चांगली चलती होती. शाळा चुकवून या दुकानात आमचे मास्तर हिशोब लिहिण्याचे काम करीत असत. त्याबद्दल त्यांना 20-25 रुपयांची प्राप्ती होत असे. पुढे वार्षिक आढावा घेण्यासाठी डेपोटी हजर झाले की मग आमच्या मास्तरांची भारी तारांबळ उडे. डेपोटींनी वर्गात गणित घातले की मग आमच्या मास्तरांनी पाटीवर त्या उदाहरणाचे उत्तर ठळक अक्षरात लिहून ते आम्हाला शेजारच्या खोलीतून डेपोटीला नकळत दाखवायचे की आम्हा साऱ्यांची उत्तरे बरोबर यावयाची आणि अर्थातच मास्तरांच्या उत्तम शिकवणीबद्दल त्यांना शाबासकी मिळायची. परीक्षा आटोपल्यानंतर संपूर्ण शेरेबुकात आमच्या मास्तरांना उत्तम शेरा मिळायचा. डेपोटींना मास्तराकडून चहा, चिवडा, चिरूट यांचा नजराणा मिळत असे. अशा तऱ्हेने एकदा चांगला शेरा मिळाल्यानंतर पुढे वर्षभर अगदी निश्चिंती असे व आमच्या मास्तर साहेबांना मेहताजींचे काम निर्धास्तपणे वर्षभर करता येई. पुढे 11 आपली स्थिती. पेशवाईच्या काळात कोणी कसे कपडे घालावेत याबाबत कायदे होते. माझी आई सांगत असे, महार लोकांना कपडा विकत घ्यायचा असेल तर तो लांबून पाहावयाचा. त्याचे दाम काय ते विचारावयाचे. दुकानदार दुकानातून कपडा हलवीत असे. कपडा घेतला तर तांब्यात पाणी आणायचे. त्या कपड्यावर शिंपडावयाचे. नवीन कपडा चिखलात घासायचा, कारण महारांनी नवीन कपडा घालू नये. फाटलेला कपडा त्यांनी वापरायचा. मातीमध्ये घासलेल्या लुगड्यामध्ये 2 बोटे घालून त्याचे 2 भाग करावयाचे. नंतर महाराने पैसे ठेवायचे व कपडे घेऊन जायचे. आम्ही लोक लंगोट्या लावतो ती पेशव्यांची आज्ञा होती. ब्राह्मणांनी दोन्ही बाजूंनी निऱ्या घालायच्या. ब्राह्मणेतरांनी फक्त मागच्या बाजूने निऱ्या घालायच्या. भंडारी लोकांनी ढुंगणाला रुमाल लावून त्याचा मोठा भाग गुंडाळायचा असा नियम होता. मुंबई ब्रिटिश सरकारांनी ताब्यात घेतली. सोनारांवर पेशव्यांचा फार मोठा डोळा होता. सोनार म्हणत आम्ही ब्राह्मण, पेशवे म्हणत आम्ही ब्राह्मण. सोनार ब्राह्मणासारखी धोत्रे नेसत. त्यांनी अशी धोत्रे नेसू नयेत, भ्रष्टाचार झाला म्हणून सर्व पत्रांमध्ये खळबळ उडाली. ब्रिटिशांनी धर्म बुडविला असे लोक ओरडू लागले. साहेब बावरले. पेशव्यांची तक्रार साहेबांनी ऐकून घेतली. पेशवे म्हणाले, आमच्या पूर्वीच्या प्रजाजनांवर निर्बंध होते, ते तुमच्या राज्यात आल्याने कासोटा घालतात. ईस्ट इंडिया कंपनी ह्या वेळेला बालक होती. बालकेश्वराला महाजन लोक होते. मुख्य अधिकाऱ्यांनी तक्रार ऐकून घेतली. त्यांनी महाजन लोकांना बोलावून चौकशी केली. सोनार कासोटा घालीत होते. सोनारांनी कासोटा घालायचा नाही. पंचांनी 50 रुपये दंड सांगितला. आता लोक कोट पाटलोन घालतात.
महार लोक काय करीत होते? रात्री उठून तळाला हिंडायचे. सकाळचा काहीतरी भाकरी तुकडा राहिला असेल तो खावयाचे. फलटण गावामध्ये महार होते. त्यांची 24 बिघे जमीन होती. तिथे एक देऊळ होते. त्यात अन्नछत्र होत असे. आपले एक मिनिस्टर असायचे. एक गाडी लाडू, जिलेबी, चपाती वगैरे या अन्नछत्रातून देण्यात येत असे. महार लोक देवळाच्या दाराजवळ बसायचे आणि उष्टे अन्न घेऊन जायचे. एवढे मिळाल्यानंतर महारांनी जमीन मिळवायची काय गरज? काही दिवसांनी जेवण देण्याचे बंद केल्यानंतर ते महार म्हणाले, आमची एवढी जमीन होती ती मराठ्यांनी घेतली. देवळातील उष्टे मिळायचे अशी त्यांची अवस्था होती. जळगावला श्राद्ध झाले तर महार भिकारड्यासारखे कचऱ्यावर बसायचे. हा ख्रिस्ताव झाला, तोंडचा घास काढला याने. याचे कसे बरे होईल? असे लोक मला म्हणत. हजारो वर्षांपासून परवापर्यंत आपल्या समाजामधून एकही माणूस ग्रॅज्युएट अगर विद्वान होऊ शकला नाही. मला सांगाव्यास हरकत नाही की माझ्या शाळेत झाडलोट करणारी एक बाई होती, ती मराठा होती. मी तिला शिवत नसे. माझी आई मला सांगत असे की मोठ्या माणसांना मामा म्हणत जा. पोस्टमनला मी मामा म्हणत असे. लहानपणी शाळेत असताना एकदा मला तहान लागली होती. मी मास्तरांना तसे सांगितले. मास्तरांनी माझ्या संरक्षणाकरिता चपराशाला दुसरीकडून बोलावले व याला नळावर ने असे सांगितले. आम्ही नळावर गेलो. चपराशाने मग नळ सुरू केला व मी पाणी प्यायलो. मला 6 दिवस शाळेत पाणी प्यावयास मिळत नसे. ज्याला ज्याला आपल्या मूळ स्थानाबद्दल अभिमान जरी नसला तरी प्रेम हे असतेच. माझे वडील पेन्शन घेतल्यानंतर कायमचे वास्तव्य करावे या हेतूने दापोलीस येऊन राहिले. माझा शिक्षणाचा श्री गणेशाचा मी दापोलीच्या शाळेत केला. परंतु परिस्थितीमुळे मी 5-6 वर्षांचा असताना घाटाचा पायथा सोडून घाट माथ्यावर आलो. तेथेच माझे आजपर्यंतचे जीवन गेले. आज 25 वर्षांनी मी घाटाच्या खाली उतरत आहे. जो प्रदेश सृष्टीने आपल्या सौंदर्याने शृंगारिला आहे, त्या प्रदेशात पाऊल टाकल्याने कोणालाही आनंदच वाटणार. ज्याला तो प्रदेश आपली मायभूमी म्हणून जिव्हाळ्याचा आहे असे वाटते, त्याचा आनंद द्विगुणित झाला तर त्यात काही नवल नाही. एकदा स्थिती अशी होती की हा प्रदेश अस्पृश्य जातीच्या दृष्टीने पाहता फारच पुढे गेलेला होता असे म्हणण्यास काहीच हरकत नाही. एकेकाळी अस्पृश्य जातीतील अधिकारी मंडळींना हा प्रदेश अगदी गजबजून गेला होता. त्याचप्रमाणे पांढरपेशा लोक खेरीज करून बाकीच्या वर्गाच्या तुलनेने पाहता अस्पृश्य वर्ग शिक्षणात पुढारलेला होता. ही उन्नती ज्या कारणामुळे झाली त्यात लष्करी पेशा हे एक महत्वाचे कारण होते. ब्रिटिश सरकारचा अंमल चालू होण्यापूर्वी अस्पृश्य लोकास नशीब काढण्यास किती वाव होता याबद्दल आज काही नक्की सांगता येत नाही. पण ज्या काळी स्पृश्यास्पृश्यतेच्या भावना इतक्या तीव्र होत्या की अस्पृश्यांना चालताना स्पृश्यांवर सावली पडेल म्हणून वळसा घेऊन जावे लागत असे. थुंकीने रस्ता विटाळेल म्हणून गळ्यात गाडगे अडकवून हिंडावे लागत असे व ओळख पटावी म्हणून हातात काळा दोरा बांधावा लागत असे. त्या काळी वाव असला तरी अगदी थोडाच असला पाहिजे. इंग्रज लोकांनी जेव्हा या देशात आपले पाऊल ठेवले तेव्हा कुठे या प्रांतातील अस्पृश्य लोकास डोके वर काढण्याची संधी मिळाली. या संधीचा फायदा घेऊन त्यांनी आपल्या अंगी किती शौर्य आहे, किती तेज आहे, बुद्धिमत्ता किती वरच्या दर्जाची आहे सिद्ध करून दिले. त्यावेळी फक्त सुधारलेला ब्राह्मण अथवा तत्सम वर्ग सोडल्यास ज्या आम्हाला आज अस्पृश्य म्हणून धिक्कारण्यात येते ते आम्ही इतर जमातींपेक्षा फारच पुढारलेले होतो. कोकणच्या या दापोली भागात आम्ही अधिकार व सत्ता यांचा उपभोग घेत होतो. सैन्यातील नोकरीमुळे आम्हाला आपले जीवनमान सुधारण्याची संधी लाभली होती. त्यामुळे धैर्य, बुद्धिमत्ता, चातुर्य आणि तडफ या बाबतीत आम्ही इतरांपेक्षा वीतभरही कमी नाही हे सिद्ध करू शकलो. आमच्या गुणांमुळेच सैन्यातील अधिकाऱ्यांच्या जागी आमच्या नेमणुका झाल्या. त्या काळी सैन्य छावणीतील शाळांमध्ये हेडमास्तरांच्या जागी अस्पृश्य नेमले जात असत. सैन्य छावणी मध्ये प्राथमिक शिक्षण सक्तीचे असल्याने त्याचा योग्य तो परिणाम जीवनावर झाला आहे. सैन्याचे दरवाजे महार जातीसाठी बंद करून ब्रिटिशांनी आमच्याशी विश्वासघात केला असून ते कृतज्ञतेचे लक्षण आहे. मी सुद्धा एका महारीण बाईच्या पोटी जन्मास आलो आहे. गरिबीच्या दृष्टीने विचार करता आजच्या गरीबातील गरीब विद्यार्थ्यापेक्षा माझी त्यावेळी मोठी चांगली सोय झाली होती असे नाही. मुंबईच्या डेव्हलपमेंट डिपार्टमेंटच्या चाळीत 10 फूट लांब व 10 फूट रुंद अशा खोलीत आईबाप भावंडे यांच्यासह राहून एका पैशाच्या घासलेट तेलावर अभ्यास केला आहे. इतकेच नव्हे तर अनेक अडचणींना व संकटांना त्या काळी तोंड देऊन मी जर एवढे करू शकलो तर कोणताही मनुष्य सतत दीर्घोद्योगानेच पराक्रमी व बुद्धिमान होऊ शकतो. कोणीही मनुष्य उपजत बुद्धिमान अगर पराक्रमी निपजू शकत नाही. मी विद्यार्थी दशेत इंग्लंडमध्ये असताना ज्या अभ्यासक्रमास 8 वर्षे लागत तो मी 2 वर्षे 3 महिन्यात यशस्वी तऱ्हेने पुरा केला आहे. हे करण्यासाठी मला 24 तासांपैकी 21 तास अभ्यास करावा लागलेला आहे.
जरी माझी आज 40शी उलटून गेली असली तरी अजूनही मी 24 तासांपैकी सलग 18 तास खुर्चीवर बसून काम करीत असतो. अलीकडच्या तरुणाला तर अर्धा तास सारखा बसला की चिमटीच्या चिमटी तपकीर नाकात कोंबावी लागते, नाहीतर सिगारेट सोडीत हातपाय ताणून काही काळ पडल्याशिवाय उत्साह येत नाही. मला या वयात सुद्धा यापैकी कशाचीच गरज भासत नाही. या पलटणीतील नोकरीमुळे हिंदू समाजाच्या रचनेत एक क्रांती झाली होती असे म्हणण्यास काहीच हरकत नाही. ज्या महार चांभार लोकांना गावात मराठे वगैरे लोक शिकून देत नसत व ज्यांनी जोहार किंवा रामराम केला नाही तर मराठे लोक आपला अपमान झाला असे समजतच तेच मराठी शिपाई महार व चांभार सुभेदारास लवून सलामी देत असत व क्यू बे म्हणून जर त्यांनी म्हटले तर डोळे वर करून बघण्याची त्यांची ताकद होत नसे. एवढा अधिकार अस्पृश्य जातीतील लोकास या देशात कोणत्याही प्रांतात व यापूर्वी केव्हाही प्राप्त झाला नव्हता असे म्हणता येईल. त्यांच्यातील 90% लोक साक्षर होते. त्यात विशेष ध्यानात ठेवण्यासारखी गोष्ट ही की या शिक्षणाचा प्रसार पुरुष मंडळीत होता इतकेच नव्हे तर स्त्रियांतही होता. काही स्त्रिया तर शिक्षणात इतक्या प्रवीण होत्या की भर पुरुषांच्या सभेत पुराणाचा अन्वयार्थ करून सांगत असत. जोपर्यंत ते शिक्षण जारी होते तोपर्यंत अस्पृश्य वर्गास अतोनात फायदा झाला होता. या शिक्षणाचा उपयोग त्यांनी अशा तऱ्हेने केला की त्यांच्याबद्दल अभिमान वाटल्या वाचून राहणार नाही. या ज्ञान प्रसारामुळे अस्पृश्यात तो ग्रंथसंग्रह झाला तो त्याच्या संख्येच्या मानाने अफाट होता असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही. श्रीधर स्वामींच्या ग्रंथांच्या हस्तलिखित प्रती तर गाड्याने सापडतील, परंतु मुकुंदराज, ज्ञानेश्वर व मुक्तेश्वर इत्यादी महाराष्ट्रातील जुन्या व महान व्यक्तींच्या ग्रंथांच्या हस्तलिखित प्रती मी अनेक अस्पृश्यांच्या संग्रही पाहिल्या आहेत. इतकेच नव्हे तर अस्पृश्यांच्या घरी अजूनही काही दुर्मिळ अशा ग्रंथांच्या प्रती सापडतील अशी माझी खात्री आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी पंचीकरण नावाचा ग्रंथ लिहिला होता. ही गोष्ट फारशी ऐकिवात नाही, पण हा ग्रंथ मी माझ्या एका दिवंगत मित्राच्या घरी पाहिलेला आहे. काही वर्षांपूर्वी श्री पांगारकर यांनी राघव चिंतनधन या व्यक्तीने लिहिलेल्या ज्ञानसुधा झाला या नावाचा ग्रंथ कोणाजवळ असल्यास कळवावे अशी केसरी जाहिरात दिलेली होती. या ग्रंथाची हस्तलिखित प्रत त्यांना सापडली नसल्यास त्यांनी ती माझ्या एका अस्पृश्य मित्राच्या संग्रही पहावयास सापडेल. ज्या अस्पृश्य जातीच्या लोकांना त्या काळी विद्येची सर्व द्वारे बंद होती, त्यावेळी त्यांना असा ग्रंथ संग्रह करण्यास किती सायास पडले असतील व किती द्रव्याचा व्यय करावा लागला असेल याचा विचार ज्याचा त्यानेच करावा. ही ज्ञानाची लालसा त्यावेळच्या समाजास भूषणावह आहे याबद्दल दुमत नाही. 12. प्रोफेसर असताना मी 1923 पासून ते 1936 पर्यंत मुंबईच्या सिडनहॅम कॉलेजात प्रोफेसर होतो व तेथील लॉ कॉलेजचाही मी प्रिन्सिपॉल होतो. 1936 सालापासून माझा विद्यार्थ्यांशी असलेला संबंध तुटला आणि तेव्हापासून मी प्राध्यापकाचा पेशा बाजूस ठेवून राजकारणाचा पेशा पत्करला. प्रोफेसर नुसता विद्वान असून चालायचे नाही, तो सर्वश्रुतही असला पाहिजे. त्याची वाणी शुद्ध असली पाहिजे, तरच विद्यार्थी सुद्धा अत्यंत उत्साही होतील यात शंका नाही. हे बरेचसे गुण उपजत आहेत तर काही अभ्यासाने व अनुभवाने साध्य करायचे असतात. विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका तपासण्यासाठी मी स्वतःचे काही कायदे केले होते. शेकडा 50 मार्क्स मी उत्तराचे एकूण जे सार असेल त्यावर व शेकडा 50 मार्क्स उत्तराच्या रीतीवर असे अलग अलग ठेवले होते. रीतीमध्ये भाषा लेखन व उत्तर लिहिण्याची शैली या गोष्टींचा समावेश होता. प्रत्येक विद्यार्थ्याला पास करणे हाच माझा सिद्धांत होता. सर्वप्रथम मी शेकडा 3 मार्क्स म्हणजे तिसऱ्या श्रेणीचे मार्क्स देत असे. पण कधी कधी काय व्हायचे की माझ्याकडे विशेषतः जेव्हा हजार हजार उत्तरपत्रिका तपासायला यायच्या तेव्हा किती मार्क्स द्यायला हवेत हे मी ठरवित असे. अशा परिस्थितीत मी अगोदर पूर्ण उत्तरपत्रिका वाचून काढायचो व मगच मार्क्स द्यायचो. एखाद्या विद्यार्थ्याने उत्तम पेपर सोडविला असला तर मी त्याला शेकडा 45 मार्क्स द्यायचो. 45 मार्क्स दिल्यानंतर मात्र मी उत्तरपत्रिका अगदी कडक तपासायचो. प्रश्न: मग काय तुमच्या हिंदूंच्या कोणत्याच विद्यार्थ्याला कधी शेकडा 45 पेक्षा जास्त मार्क्स मिळाले नाहीत? बाबा: का नाही, मी काही विद्यार्थ्यांना शेकडा 60 पर्यंत मार्क्स दिले आहेत, पण असे विद्यार्थी फारच कमी, कारण शेकडा 60 मार्क्स देताना मी उत्तरपत्रिका अगदी कसून तपासत असे. प्रश्न: आपण 60 पेक्षा जास्त मार्क्स कोणत्याच विद्यार्थ्याला दिले नाहीत काय? बाबा: शेकडा 60 पेक्षा जास्त मार्क्स मिळवायला जे लायक आहेत, ज्यांचा अधिकार आहे, अशांनाच फक्त मी 60 पेक्षा जास्त मार्क्स दिलेत.
तुमच्या ह्या प्रश्नाने मला एक आठवण झाली. एकदा मी एका विद्यार्थ्याला 150 पैकी 144 मार्क्स दिले. खरोखरच ती उत्तरपत्रिका त्या लायकीची होती. त्या विद्यार्थ्याची उत्तरे इतकी चांगली व चातुर्याने सोडविली होती, की 150 पैकी 150 मार्क्स द्यावेत असे मला वाटत होते. पण 6 मार्क्स मी एवढ्यासाठी कापले, की ते काही गणिताचे थोडेच होते, की पूर्णपणे पूर्ण मार्क्स द्यावेत. खरोखर माझा नाईलाज होता, पण मी ती उत्तरपत्रिका डिग्री कॉलेजच्या एका अधिकाऱ्याकडे पाठवली. तेव्हा त्या अधिकाऱ्याने पाहिले, की दुसऱ्याच कॉलेजचा विद्यार्थी पहिला येत आहे व त्यामुळे तो ज्या कॉलेजचा आहे त्याच कॉलेजला त्या वर्षाचे मेडल मिळेल. तेव्हा त्यांनी ती उत्तरपत्रिका पुन्हा माझ्याकडे तपासायला पाठवली, पण मला तीत काही फेरफार करावयाचा नव्हता. शेवटी मी त्यांना ती उत्तरपत्रिका जशीच्या तशी पाठवली व त्यांना लिहिले, की माझा निर्णय हा अंतिम निर्णय आहे. ही उत्तरपत्रिका आणखी कित्येक परीक्षकांकडे पाठवली गेली. कित्येकांनी 144 पेक्षा कमी मार्क्स दिले तर कोणी एकाने तर 144 पेक्षा जास्त मार्क्स दिले. शेवटी नाईलाजास्तव व त्यांना माझाच निर्णय मान्य करावा लागला. प्रश्न: आणि आपण कोणत्याच विद्यार्थ्याला नापास केले नाही काय? बाबा: माझ्या हातून एखाद्या विद्यार्थ्याचे नुकसान झाले नसेल हे तर मी काही सांगू शकत नाही. प्रश्न: कधी आपणाकडे एखाद्या विद्यार्थ्याची शिफारस कोणी केली नाही काय? बाबा: एकदा एका अस्पृश्य विद्यार्थ्याच्या पालकाला कळले की मी मुंबई विश्वविद्यालयाचा परीक्षक आहे. तेव्हा तो माझ्याकडे आला व त्या विद्यार्थ्यांची शिफारस करू लागला. त्याला वाटले की मी देखील अस्पृश्य असल्याने त्या विद्यार्थ्याच्या बाबतीत काही मदत करू शकेन, पण माझ्या बाबतीत तरी हे असंभवनीय होते. अशा शिफारशींनी मी अगदी तिरस्कारणीय दृष्टीने पाहत असे. मी त्याला म्हणालो की मला वाटलं तर मी हे करूही शकतो, पण मला कदापि हे शोभणार नाही. एका शिकलेल्या अस्पृश्य तरुणाने इतर शिकलेल्या तरुणांच्या तुलनेत स्वतःला तुच्छ व लहान, हीन का म्हणून समजावे? माझी तर अशी इच्छा आहे की अस्पृश्य विद्यार्थ्याने स्वतःच्या कर्तृत्वाने तुलनेत चांगला विद्यार्थी म्हणून नाव कमवावं. माझं हे उत्तर ऐकून ते महाराज चुपचाप निघून गेले. 13. सत्याग्रह का? आज आपण मंदिर प्रवेश करणार आहोत, पण मंदिर प्रवेशाने तुमचा सर्वच प्रश्न सुटेल असे मुळीच म्हणता येणार नाही. आपल्या प्रश्नाचे स्वरूप व्यापक आहे. ते राजकीय, सामाजिक, धार्मिक, आर्थिक, शैक्षणिक अशा स्वरूपाचे आहे. पण आजचा हा आपला काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह हा उच्चवर्णीय हिंदू मनास एक प्रकारचे आव्हान आहे. शेकडो वर्षे उच्चवर्णीय हिंदूंनी आपल्याला माणुसकीच्या हक्कांपासून दूर ठेवले. तेच हिंदू आपल्याला माणुसकीचे अधिकार देण्यास तयार आहेत की नाही, हा एक प्रश्न या मंदिर प्रवेश सत्याग्रहातून निर्माण होणार आहे. हिंदू मन खऱ्याखुऱ्या माणसाला माणूस म्हणावयास तयार आहे की नाही, हा प्रश्न या सत्याग्रहातून दृष्टोत्पत्तीस येणार आहे. उच्चवर्णीय हिंदूंनी आपल्याला कुत्र्या मांजरांपेक्षाही हीन लेखले, पण आता तरी तेच हिंदू आपल्यासारख्या माणसांना माणूस म्हणून किंमत देणार आहेत का नाही, ह्याच प्रश्नाचे उत्तर या सत्याग्रहातून आपल्याला मिळणार आहे. तो हिंदूंच्या हृदयात या सत्याग्रहाने बदल घडविण्याचा एक प्रयत्न आहे. तो यशस्वी होणे वा न होणे हे हिंदू मनोरचनेवर अवलंबून आहे. रामाच्या मंदिरात आम्हाला प्रवेश मिळाल्याने आमचा एक प्रश्न झटपट सुटणार आहे असे मुळीच नाही. मंदिरात प्रवेश मिळाल्याने आमचा प्रश्न सुटून आमच्यात एकदम कायापालट होणार आहे असेही नाही. आम्ही उच्चवर्णीय हिंदू मनाची परीक्षा घेत आहोत. माणसाला माणूस म्हणून वागवावे, माणसाला माणुसकीचे अधिकार द्यावेत, मानवतेची प्रतिष्ठापना करावी. या नवयुगातील उच्च प्रेरणा हिंदू मन मानावयास तयार आहे का नाही, याचीच कसोटी लागणार आहे. हेच साध्य करण्यासाठी आम्ही सत्याग्रहाचा निर्णय घेतला आहे. उच्चवर्णीय हिंदू यांचा विचार करणार आहेत का नाही व त्याप्रमाणे प्रत्यक्ष कृती करणार आहेत का नाहीत, हा मुख्य प्रश्न आहे. आम्हाला माहित आहे, मंदिरात दगडाचा देव आहे, त्याचे दर्शन झाल्याने व त्याची पूजा केल्याने आमचा प्रश्न सर्वस्वी सुटणार नाही. या मंदिरात आजपर्यंत कोट्यावधी माणसांनी येऊन देवाचे दर्शन घेतले असेल, पण त्या दर्शनाने त्या लोकांचा मूलभूत प्रश्न सुटला असे कोण म्हणेल? पण केवळ आजचा आमचा सत्याग्रह हा हिंदूंच्या मनात बदल घडवून आणण्याचा प्रयत्न आहे. विशिष्ट तात्विक भूमिकेने आम्ही आज सत्याग्रहाचे पाऊल टाकणार आहोत. 14. सत्याग्रह का नको? रामनवमीला नाशिकच्या काळाराम मंदिरावर सत्याग्रह करावा काय, याबाबत माझा सल्ला विचारला त्याबद्दल मी आपला फार आभारी आहे. आता सत्याग्रह करणे बरोबर नाही असे सांगताना मला विशेष काही वाटत नाही. मंदिर प्रवेशाची चळवळ पुढे ढकलू तर नयेच, पण ती सर्वस्वी बंद करावी. ज्याने सत्याग्रह चालू करायला सांगितले तोच आता सत्याग्रह अजिबात बंद करा असा सल्ला देतो, हे मोठे नवलाईचे व आश्चर्याचेच वाटेल.
मला हे सांगताना जरा भीतीच वाटते. मंदिर प्रवेशाची चळवळ जी मी सुरू केली, तिचे ध्येय अस्पृश्यांना मंदिरात प्रवेश मिळाल्यानंतर त्यांनी देवाची पूजा अर्चा करीत बसावे व त्यामुळे आपणाला मोक्ष मिळेल अशी त्यांची समजूत करून घेऊन जीवन जगत राहावे हे नव्हे. तशी माझी कधीच समजूत नव्हती. मंदिर प्रवेशाने अस्पृश्यांना हिंदू समाजात स्थान मिळेल, मानाचे स्थान मिळेल असेही माझे मत नव्हते व नाही. अस्पृश्यांना आपल्या मानवी हक्कांची जाणीव प्राप्त व्हावी व ते हक्क मिळविण्यासाठी त्यांच्यात प्रतिपक्षाशी सतत झुंजत राहण्याची चेतना वृत्ती उत्पन्न व्हावी, हे होते व हे ध्येय मी साध्य केलेले आहे. कारण या सत्याग्रहामुळे महाराष्ट्रातील व हिंदुस्थानातील अस्पृश्य लोकात मानवी हक्कांबद्दल झगडण्याची ईर्षा व प्रवृत्ती निर्माण झालेली आहे. याची पुढील पायरी म्हणजे अस्पृश्यांनी शिक्षण, प्रसार आणि राजकीय हक्क यांच्यासाठी झगडण्याची पराकाष्ठा केली पाहिजे. अस्पृश्य समाज शिक्षणाने समृद्ध झाला व सामाजिक हक्कांनी प्रभावी व बलशाली झाला तर तो हिंदू समाजातील एक उत्कृष्ट घटक म्हणून राहील. पण हे शेवटचे साध्य करण्यासाठी हिंदू समाज, धर्म व धर्मशास्त्रे यांच्यात आपादमस्तक फेरफार घडवून आणले पाहिजेत आणि त्यासाठी अस्पृश्यांनी सवर्ण हिंदूंना या कामासाठी प्रवृत्त करण्यासाठी झगडत राहावे. 15. अखेर पदरात धोंडे टाकले. भाऊराव गायकवाड, रणखांबे, दाणी वगैरे कार्यकर्त्यांना या प्रसंगी निष्कारण तुरुंगवास पत्करावा लागला. त्यातल्या त्यात श्री तुळशीरामजी काळे यांच्या वृद्ध मातोश्री, त्याचप्रमाणे अमृतराव रणखांबे यांच्या मातोश्री बंदिवान झाल्याचे ऐकून खेदही वाटला आणि एक प्रकारची धन्यता वाटली. नाशिक जिल्ह्यातील माझ्या अस्पृश्य बांधवांबद्दल मला मोठा अभिमान वाटतो. अस्पृश्यांची सर्वतोपरी असलेली विपरीत व बिकट परिस्थिती लक्षात घेता गेल्या 3-4 वर्षात जे स्वावलंबन व जी संघटना प्रत्यक्ष व्यवहारात प्रगट करून दाखवली व ज्या सोशिक व धैर्य वृत्तीचा माझ्या या बंधू भगिनींनी परिचय करून दिला, ती ही सारी घटना खरोखर अपूर्व अशी आहे. दुसऱ्या कोणाचे सहाय्य नाही, सहानुभूती नाही, उलट कोणत्या ना कोणत्या तरी निमित्ताने सर्वजण नाखुश व विरोधी बनलेले अशा परिस्थितीत अस्पृश्यांनी अस्पृश्यांकरिता व अस्पृश्यांच्या सहाय्यावर नाशिक सत्याग्रहाची चळवळ सतत 3-4 वर्षे एवढ्या मोठ्या प्रमाणावर, एवढ्या उत्साहाने व इतक्या संघटितपणाने चालवावी, ही एकट्या हिंदुस्थानातीलच नव्हे तर जगातील सर्व पददलित जनतेने अभिमान बाळगण्याजोगी घटना आहे. असे म्हटल्यास त्यात अतिशयोक्ती मुळीच नाही. पण ब्राह्मणी धर्माने मूढ, अनुदार व असहिष्णू बनवलेल्या हिंदू समाजाला या सर्व गोष्टींचे काय? या सत्याग्रहाच्या रूपाने अस्पृश्य बांधवांनी अस्पृश्य हिंदूंजवळ समतेची कमीत कमी मागणी केली. आपल्या हिंदू बांधवांजवळ अस्पृश्यांनी समतेची आणि प्रेमाची भाकरी मागितली, पण या भाकरीऐवजी त्यांच्या पदरात ब्राह्मणादी स्पृश्य हिंदूंनी दगडधोंडे टाकले. रिएक्शन पाठवायला बंदी नाहीये. सगळेजण सोबत आहेत का झोपले? एकदा चेक करावं लागतं ना आपल्याला. बर. आवडतंय, वाचतोय ते? बाबासाहेब कळतायत थोडेफार तरी? चला, सगळ्यांना आवडते म्हणजे हरकत नाही. पुढे वळणार आहोत वाचायला. सोळा. राऊंड टेबल कॉन्फरन्स 1. आता आपण सर्वांची व माझी जवळजवळ 5-6 महिने भेट होणार नाही. या विचाराने माझे हृदय भरून येते. गेल्या 2 वर्षात माझ्याकडून जी काही थोडीफार कामगिरी झाली असेल, त्याला हजारो सद्गृहस्थांनी मदत केली नसती तर माझ्या एकट्याच्या हातून काहीच झाले नसते. मी केलेल्या कामगिरीच्या वाट्यापैकी कायदे कौन्सिलमधील कामास माझे मित्र डॉक्टर सोळंकी यांनी जास्त सहाय्य केले. 1926 साली गव्हर्नरने मला बोलावून विचारले, मला अस्पृश्य वर्गातर्फे डॉक्टर सोळंकी यांना मुंबई कायदे कौन्सिलमध्ये निवडले तर त्यांचे व तुमचे कौन्सिलमध्ये जमेल किंवा नाही? यावर मी उत्तर दिले की डॉक्टर सोळंकी हे चांगले सुशिक्षित असल्याने कौन्सिलमध्ये आमचे जमेल. मी थोडासा उद्धट व रागीट असा आहे. कौन्सिलमध्ये असताना डॉक्टर सोळंकी यांच्याशी वागताना तसे दोष माझ्याकडून घडले असतील, परंतु डॉक्टर सोळंकींनी मनात काही एक न बाळगता मनोभावे मदत केली आहे व म्हणून कौन्सिलच्या सर्व कामाचे श्रेय डॉक्टर सोळंकी यांनाच आहे.
कौन्सिलच्या बाहेरच्या गोष्टीत समता संघाने मला फारच मदत केलेली आहे. श्रीयुत देवराव नाईक यांनी आजपर्यंत मला केलेल्या मदतीवरून मी त्यांना माझा उजवा हात मानतो. मला खात्री आहे की जरी मी 5-6 महिन्यांसाठी परदेशात जात असलो तरी एकमेकांच्या सहवासाने आमचे इतके तादात्म्य झाले आहे की माझ्या मागे मी नाईकच म्हणून काम करू शकतील. दुसरे माझे समता संघाचे मित्र श्री प्रधान, कद्रेकर, कवळी इत्यादी मंडळींनी बरीच मदत केली आहे. तसेच श्री शंकरराव परशा यांनी पैशांच्या बाबतीत फारच मदत केली आहे. श्री शंकररावांसारखा आधारस्तंभ दुसरा कोणीच नव्हता. सार्वजनिक कार्याला पैसा आवश्यक असतो, परंतु सुरुवातीस मी काढलेल्या सोलापूर बोर्डिंगच्या वेळी मजजवळ फक्त 500 रुपये होते. नंतर एका ज्यू मित्रास रुपये 1000 ची प्रॉमिसरी नोट लिहून देऊन या बोर्डिंग संस्था सुरू केल्या आहेत. त्यात श्री शंकररावांनी फार मदत केली. प्रेस घेण्यासाठी त्यांनी 1800 रुपये मदत केली. आजपर्यंत अस्पृश्य वर्गासाठी जी थोडी बहुत कामगिरी मजकडून झाली आहे, तिच्या श्रेयाचे अनेक लोक वेगवेगळ्या कामातले सहकारी भागीदार आहेत. माझ्या मित्रांना व सहवासातल्या मंडळींना असे वाटते की माझा स्वभाव काव्यमय नाही. मीही असेच समजतो, पण माझा स्वभाव अगर वृत्ती काव्यमय नसली तरी माझा आयुष्यक्रम, माझे जीवन म्हणजे एक अपूर्व व प्रचंड असे काव्यच बनत चालले नाही काय? हिंदुस्थानातील एका अस्पृश्याचे महाराचे पोर पुढे गोलमेज परिषदेत बसेल आणि राष्ट्राचे भवितव्य निर्माण करण्याच्या चर्चेत प्रामुख्याने भाग घेईल, हे कोणाला तरी शक्य वाटले असते काय? कल्पनेची भरारी लुळी पडावी, तिलाही आकलन करता येऊ नये इतकी ही घटना काव्यमय व चमत्कृती पूर्ण नाही काय? ज्याला अद्भुतरम्य काव्य उर्फ रोमांस म्हणतात, त्यात माझ्या या आयुष्यक्रमापेक्षा अधिक अद्भुत असे दुसरे काय असू शकणार? इतरांना तर शक्य नाही, पण बडोदा महाराजांच्या औदार्याने प्रथमच मी जेव्हा शिक्षणाकरता न्यूयॉर्कला जाण्यासाठी निघालो, तेव्हा सुद्धा पुढे असे काही घडेल, विद्यार्जन करून स्वतःचे हित साधण्याच्या उद्देशाने सुरू झालेला माझा जीवनक्रम इतक्या अल्पावधीत माझ्या मुक्या व पददलित जनतेच्या आयुष्यक्रमाशी आणि सुखदुःखाशी एकजीव होण्या इतका सार्वजनिक व महत्वपूर्ण बनेल, ह्याची खुद्द मला स्वतःला अंधूक देखील कल्पना नव्हती. माझ्या जनतेच्या मजविषयीच्या या अलोट प्रेमाला मी पात्र आहे असे मला कधीही वाटत नाही. ज्याला दैव अगर भवितव्य म्हणतात, त्या भवितव्याचाच हा खेळ असून तिच्या पूर्वसंकेतानुसार माझ्या एरवीच्या खासगी महत्वहीन व काव्यहीन जीवनक्रमाला सांप्रतचे वळण व महत्व एकसारखे प्राप्त होऊन राहिले असावे असे मला वाटू लागले आहे. ते काही असो, पण माझ्या जनतेच्या उद्धाराचे एक साधन व निमित्त म्हणून परमेश्वराने आज मला हाताशी धरले आहे. या जाणीवेने प्राप्त होणारे समाधान इतके दुर्मिळ आहे की ते फारच थोड्या भाग्यवंतांच्या वाट्याला येत असेल. संकेतानुसार मजवर पडलेल्या या जबाबदारीला व माझ्या लोकांच्या मजविषयीच्या प्रेमविश्वासाला स्वतःला सर्वतोपरी पात्र बनवावे, हे मला माझे आद्य कर्तव्य वाटत आहे. आपण दिलेली थैली व मानपत्र मी स्वीकार करतो, परंतु थैलीतल्या रकमेचा आपल्या खासगी कामाकरिता मुळीच उपयोग करावयाचा नसून ज्या गरीब समाजाकडून ही थैलीची रक्कम जमा झाली आहे, त्याच गरीब जनतेच्या कामी तिचा उपयोग होणे इष्ट आहे. अखिल भारतीय दलित काँग्रेसच्या मध्यवर्ती संघटनेच्या खर्चाकरिता मुंबई इलाख्यातर्फे वर्गणी जमवून देण्याचे मी कबूल केले आहे. त्याकरिता सदरील रकमेचा काही भाग डॉक्टर सोळंकी यांच्याजवळ ठेवून मी जाणार आहे. दलित काँग्रेस करता त्यांनी सदर रकमेचा उपयोग करावा, बाकी रकमेचा दुसऱ्या तऱ्हेने उपयोग होणार आहे. आपले बंद पडलेले बहिष्कृत भारतपत्र पुन्हा सुरू करावे अशी माझी इच्छा आहे. सद्य स्थितीचे निरीक्षण करून त्याचे लेख सदर पत्रात येतील. पत्राचे नाव बदलण्याचा मी निश्चय केला आहे, कारण नावामुळे बरेच लोक आपले पत्र घेत नसत व आपले म्हणणे काय आहे हे सर्वांना समजावे, हा जो आपला उद्देश आहे तो साधला जात नसे. यासाठी नाव बदलण्याचे मी निश्चित केले आहे. पत्राचे नाव जनता, पहिला अंक 30 नोव्हेंबर 1930 रोजी निघाला. ठेवून त्याचे संपादकत्व मी देवराव नाईक यांच्याकडेच राहील. सदर पत्रास वर्गणीदार मिळवून देण्याची कृपा करावी. थैलीच्या रकमेतील काही भाग मी चालविलेल्या बोर्डिंगांना मदत म्हणून द्यावा. वरील प्रमाणे थैलीच्या पैशाचा विनियोग केला जाईल. राऊंड टेबल कॉन्फरन्ससाठी विलायतेस जाण्या येण्याचा डॉक्टर आंबेडकरांचा खर्च जर इंग्रज सरकार देणार असेल, तर मग ही थैली कशासाठी, असे आपल्यापैकी काही जणांना वाटणे स्वाभाविक आहे. परंतु ज्यावेळी मला आपल्या मदतीची जरुरी होती, त्यावेळी सुद्धा जेथे मी आपल्या मदतीची अपेक्षा केली नाही, त्या मला आज माझ्या खासगी कामासाठी तुमच्या मदतीची गरज नाही. गरज लागेल तेव्हा मी अवश्य मागेन. मी राऊंड टेबल कॉन्फरन्सला जाणार आहे. त्या परिषदेपासून निदान अस्पृश्य वर्गाचा तरी फायदा झाल्या वाचून राहणार नाही. परंतु लोकांनी या परिषदेवर बहिष्कार घातला आहे.
मला त्यांना विचारावयाचे आहे की जर दोन पक्षात लढाई जुंपली तर तहाची भाषा बोलणे काय वाईट आहे? आज सरकार व काँग्रेस यांच्यामध्ये निकराचा लढा चालू आहे. काँग्रेसच्या चळवळीमुळे सरकारचे नुकसान होत आहे. दोन्ही पक्ष हट्टास पेटले असता कोणीतरी मध्यस्थी केल्याने तडजोडीचा मार्ग राऊंड टेबल कॉन्फरन्सद्वारे निघू शकेल. या परिषदेपासून काही निष्पन्न होणार नाही असे सांगण्यात येत आहे, परंतु मला तसे वाटत नाही. ज्यांना ही परिषद अपयशी होईल असे वाटत असेल त्यांना असे विचारणे आहे की या परिषदेत अपयश कसे व काय येईल. सध्या हिंदू, मुसलमान, अस्पृश्य या सर्वांना स्वराज्य मिळत असल्यास पाहिजे आहे. नागपूर येथे नुकत्याच झालेल्या अखिल दलित काँग्रेसने तसा ठरावही पास केला आहे. सर्वांची एकवाक्यता आहे. मतभेद एकाच गोष्टीवर आहे व तो हा की स्वराज्य कोणत्याही पद्धतीवर द्यावयाचे. अल्पसंख्याक लोकांचे संरक्षण होऊन त्यांना कोणत्याही परीने सामाजिक, धार्मिक, राजकीय सत्ता मिळेल. सर्व हिंदू मानव प्राणी मात्र स्वतंत्र असू शकतील असे आज स्वराज्य हवे आहे. परंतु वाद स्वराज्याने मिळणारी सत्ता सर्व समाजामध्ये योग्य रीतीने विभागली जावी की एखाद्या विशिष्ट वर्गाच्या हातीच ती राहावी या संबंधाने आहे. दलित समाज, मागासलेले वर्ग व अल्पसंख्याक वर्ग यांचे समाधान करण्याच्या कामी पुढारलेल्या वर्गांनी व बहुसंख्याक समाजांनी आपल्या मनाचा मोठेपणा दाखविला तर आपसातला वाद मिटणे अशक्य नाही. आपल्याला आवश्यकते मागेनच, परंतु त्याच बरोबर या देशास स्वराज्य द्यावे असा ठराव असल्यास त्यास मी पाठिंबा देणार आहे. या देशाची सर्व तऱ्हेने उन्नती होऊन हा देश उच्चपदास चढावा असे काँग्रेसप्रमाणे आम्हासही वाटते. शेवटी मी राऊंड टेबल कॉन्फरन्स आटोपल्यानंतर दुसरे काम करू इच्छितो व ते हे की लोकमत जागृत करणे. हे फार महत्वाचे काम आहे. काँग्रेसची चळवळ अमेरिका, जर्मनी इत्यादी साऱ्या देशभर होत आहे. तद्वतच आपल्या अस्पृश्यांचे दुःख परक्यांच्या वेशीवर टांगले पाहिजे व मी प्रमुख पुढाऱ्यांच्या भेटी घेऊन आपले दुःख त्यांच्या पुढे मांडीन. इतकेच नव्हे तर जमल्यास लीग ऑफ नेशन्स पुढेही मी अस्पृश्यांचा प्रश्न मांडणार आहे व अस्पृश्यांना सध्या पोलिसाच्या व लष्कराच्या नोकरीत मज्जाव आहे तो काढून टाकण्यासाठी खास प्रयत्न करीन. मला आपणा सर्वांना शेवटची एकच विनंती करावयाची आहे, ती ही की आपणा सर्वांनी एकोप्याने व ऐक्याने वागण्याचा प्रयत्न करावयास हवा. आपणामध्ये आपापसात पुष्कळसे गट पडलेले आहेत. गेल्या 2-4 वर्षात एक अगदीच आगळे दृश्य माझ्या नजरेस पडले. ते हे की दरेक मनुष्य आपणा स्वतःला पुढारी म्हणून मिरवू इच्छितो. ही फार वाईट गोष्ट आहे. यापुढे हा प्रकार आपण बंद करावा अशी माझी विनंती आहे. आपल्या पुढे इतक्या अडचणी व कामाचे इतके डोंगर पडले आहेत की त्यांच्या निकारणार्थ एक जिल्हा अगर एक इलाका सुद्धा काही करू शकणार नाही. तर अखिल दलित बंधूंनी आपसातील मतभेद बाजूला सारून खांद्याला खांदा लावून कार्यास लागावे यातच आपले हित आहे. माझ्या मागे डॉक्टर सोळंकी व श्री नाईक यांच्या मताप्रमाणे वागून समाजात झालेली जागृती वाढीस लावण्याचे कार्य आपण सर्वांवर सोपवून मी रजा घेतो. अस्पृश्य व मुसलमानादी अल्पसंख्याक समाजात व हिंदू काँग्रेस वगैरे बहुसंख्य समाजात पडलेली तेढ अद्याप कायम आहे. निरनिराळ्या 5 अल्पसंख्याक समाजांनी एकमताने जो मसुदा तयार केला होता त्याकडे तडजोडीचा एक प्रयत्न या दृष्टीने पाहण्याऐवजी तो आम्हाला देण्यात आलेला निर्वाणीचा खलिता आहे असे समजून त्याचा काँग्रेस व हिंदू महासभा वगैरे बहुसंख्याक वर्गांच्या प्रतिनिधींनी विरोधपूर्वक अव्हेर केल्यामुळे ती तेढ अधिकच वाढली आहे. का कोणास कळे, पण गांधीजींच्या विरोधाचा पारा अस्पृश्यांच्या वतीने मी केलेल्या मागण्यांच्या बाबतीत जरा खाली उतरलेला दिसतो. आपण जर निश्चयपूर्वक वागलो तर मुंडी जाईपर्यंत अस्पृश्यांच्या मागण्यांना विरोध करण्याची स्वतःची प्रतिज्ञा शब्दशः खरी करण्याचा आतताईपणा गांधीजी सुद्धा दाखवणार नाहीत असे मला वाटते. काल रात्री पुन्हा एकदा माझी व गांधीजींची मुलाखत झाली. या मुलाखतीचा योगायोग म्हैसूरचे दिवाण साहेब सर मिर्झा इस्माईल यांच्या खटपटीने घडून आला. माझ्याशी वागण्याच्या बाबतीत गांधीजींनी स्वीकारलेले धोरण अनावश्यकपणे चुकीचे आहे असे बऱ्याच तिराईत व निपक्षपाती गृहस्थांना वाटत आहे. गांधीजींच्या वागण्यात ज्यांना चूकच दिसत नाही असे महात्मा वेडे लोक, त्याचप्रमाणे अस्पृश्यांना स्वयंनिर्णयाचा हक्क मिळाल्यास आपले हुकमी बहुमत आपल्या हातात राहणार नाही अशी ज्यांना आपमतलबी भीती वाटत असे, हिंदू प्रतिनिधी सोडून दिले तर गांधीजींनी माझ्या बाबतीत स्वीकारलेले धोरण निपक्षपातीपणाचेही नाही व मुत्सद्दीपणाचेही नाही. ही गोष्ट ओळखणारी विचारी मंडळी येथेही बरीच आहेत. गांधीजींनी मला विचारले की तुम्ही अस्पृश्यांच्या हित संरक्षणासाठी ज्या मागण्या सादर केल्या आहेत त्यात कमी अधिक फेरबदल करण्यास तुम्ही तयार व्हाल काय?
यावर मी म्हणालो की कोणताही यथायोग्य फेरबदल करण्यास मी व माझे इतर सहकारी मित्र व अस्पृश्य समाजातील विचारी पुढारी नेहमीच तयार आहोत. असे आपण बेलाशक धरून चालावे. हे ऐकून गांधीजींनी आपली नवी योजना माझ्या पुढे मांडली. त्यांच्या या योजनेप्रमाणे संयुक्त मतदार पद्धतीनुसार सार्वत्रिक निवडणुकांकरिता उभा राहिलेला एखादा अस्पृश्य वर्गीय उमेदवार जर निवडून आला नाही, तर त्याने कोर्टात फिर्याद दाखल करावी व कोर्टाला असे सिद्ध करून दाखवावे की मी व माझ्या विरुद्ध उभा राहून निवडून आलेला हा स्पृश्यवर्गीय उमेदवार हे आम्ही दोघेही इतर सर्व बाबतीत सारख्या योग्यतेचे असूनही केवळ माझा अस्पृश्य जातीयत्वामुळे मी निवडून न येता हा निवडून आला. कोर्टाला ही गोष्ट पटून त्याने तसा निर्णय दिल्यास स्पृश्यवर्गीय हिंदू प्रतिनिधींची निवड रद्द करण्यात यावी व त्याच्या जागी कोर्टाच्या निकालाने ठरलेल्या पण हिंदू बहुमताने पराजित झालेल्या या अस्पृश्य उमेदवाराची वर्णी लावण्यात यावी. ही योजना इतकी विलक्षण अव्यवहार्य आहे की ती सुचविण्यास केवळ गांधीजीच धजू शकले. मी क्षणमात्र हसलो. मला वाटले की गांधीजींचा हा एक विनोद आहे, पण त्यांच्या चेहऱ्यावर तशी थट्टा मस्करी अगर विनोदाची छटा दिसली नाही. त्यांनी मला गंभीरपणे प्रश्न केला, माझी ही योजना तुम्हास कशी काय वाटते? मी शांतपणे म्हटले, बिलकुल पटत नाही. त्यांनी विचारले, का? मी म्हटले की आपली ही योजना अत्यंत अव्यवहार्य आहे. झाले, आमची ही मुलाखत येणेप्रमाणे निकालात निघाली. मी गांधीजींचा निरोप घेऊन परत आलो, पण या निष्फळ ठरलेल्या मुलाखतीत गांधीजींच्या बाबतीत एक आशेचे किरण मला दिसू लागला. मी देतो तेवढ्यावर अस्पृश्य समाजाने कृतज्ञतापूर्वक संतुष्ट राहिले पाहिजे. अधिकोत्तर त्यांना या बाबतीत प्राण गेला तरी काही सुद्धा मिळू देणार नाही. सार्वत्रिक मतदानाच्या हक्काशिवाय अस्पृश्यांकरिता राखीव जागांची वगैरे कसलीही खास व कायदेशीर सवलत मिळता कामा नये, कारण त्यात त्यांचाच घात आहे वगैरे प्रकारच्या आपल्या जुन्या व आरंभीच्या विचारसरणीत ते फेरबदल करू शकतात. अव्यवहार्य का असेना, पण कसल्या तरी निराळ्या व खास अशा कायदेशीर योजनेची कल्पना ते संभवू शकतात. ही गोष्ट तसे पाहू जाता काही कमी आशादायक नाही. प्राण गेला तरी बेहत्तर, पण अस्पृश्यांकरिता हिंदूंहून वेगळे असे मी काही सुद्धा मिळू देणार नाही. या आपल्या निश्चयापासून गांधीजी ढळू शकतात एवढेच या मुलाखतीने सिद्ध केले. गांधीजींनी आरंभीच आपले प्राण पणास लावण्याची प्रतिज्ञा या बाबतीत तरी निदान करावयास नको होती. दुसरा आमच्या समोर असलेला चर्चेचा विषय म्हटला म्हणजे हिंदू प्रतिनिधी व सरकार यामध्ये हिंदुस्थानची राजकीय प्रगती कोणत्या पद्धतीनुसार झाली पाहिजे या बाबतीत उत्पन्न झालेला लढा होय. सरकार तूर्त फक्त प्रांतीय स्वायत्तता देण्याच्याच विचारात आहे. मध्यवर्ती सरकारची जबाबदारी हिंदुस्थानच्या स्वाधीन करण्यास सरकार आज तयार नाही. पण या भांडणामुळे या जबाबदारीच्या स्वराज्याची अंतिम मर्यादा कोणती व संरक्षक बंधनाचे निश्चित स्वरूप काय, हा जो मुख्य महत्वाचा प्रश्न तो तसाच बाजूला पडून राहिला आहे. आम्ही अल्पसंख्याकांनी असे धोरण स्वीकारले आहे की जबाबदारीचे स्वराज्य म्हणजे प्रांतिक व मध्यवर्ती आम्हालाही पाहिजे, पण जाती विशिष्ट प्रश्नांचा निकाल लागेपर्यंत त्याच्या तपशिलाचा विचार करता येत नाही. 5 नोव्हेंबरला दुपारी सर्व प्रतिनिधींना राजेसाहेबांमार्फत चहा पार्टीचे आमंत्रण होते. गांधीजी आदी करून सर्व हिंदू संस्थानिक आणि युरोपियन प्रतिनिधी हजर होते. बादशहाशी 2-4 शिष्टाचाराचे शब्द बोलण्यासाठी सरासरी 8-10 इसमांची आधीच निवड करण्यात आली होती. मी त्यापैकी एक होतो. राजेसाहेबांशी बोलण्याकरिता जाण्याची जेव्हा मजवर पाळी आली, तेव्हा लहानपणी पहिल्या दिवशी मास्तरांसमोर उभे राहताना जसे वाटत होते तसे मला वाटू लागले. राजेसाहेबांशी काय बोलावे व त्यांना काय सांगावे हेच मला समजेना. क्षणभर मी अगदी गोंधळल्यासारखा झालो, पण राजेसाहेबांनी माझी काळजी दूर केली. त्यांनीच प्रथम हिंदुस्थानातील अस्पृश्य जनतेची एकंदर परिस्थिती व आयुष्यक्रम कशा प्रकारचा आहे या संबंधी विचारपूस केली. मी त्यांना शक्य तितक्या थोड्या पण निश्चिंत शब्दात अस्पृश्य जनतेच्या परिस्थितीची माहिती सांगितली. खुद्द राजेसाहेबांच्या ऐकिवात मी सांगितलेल्या गोष्टींपैकी बऱ्याच गोष्टी असाव्यात असे मला वाटत असल्याचे त्यांच्या बोलण्यावरून दिसले. मी सांगितलेली हकीकत ऐकत असताना त्यांचे ओठ व हातपाय थरथर कापत होते, इतका त्यांच्या मनोभावनेला धक्का बसला. माझे शिक्षण कसे व कोठे झाले, माझे वडील काय करीत होते वगैरे विचारपूस राजेसाहेबांनी अगदी आस्थापूर्वक केली. परवा मुख्य प्रधानाबरोबरही माझे बराच वेळ बोलणे झाले. सर्वसाधारण परिस्थितीचा व तिला धरून अस्पृश्य समाजाला कोणत्या गोष्टी हितावह होतील या संबंधीचा या मुलाखतीत आम्ही विचार विनिमय केला. गेल्या 10 तारखेला इन्स्टिट्यूट ऑफ इंटरनॅशनल अफेअर्स या संस्थेच्या सभागृहात माझे भाषण झाले.
अल्पसंख्याक समाजाच्या प्रतिनिधींनी आपापली बाजू ब्रिटिश जनतेसमोर मांडण्याची संधी द्यावी या हेतूने हा कार्यक्रम मुद्दाम ठरविण्यात आला होता. मी माझ्या भाषणात अस्पृश्यांच्या वतीने पुढे मांडण्यात आलेल्या मागण्यांची आवश्यकता व उपयुक्तता आजच्या परिस्थितीत का व कशी आहे याचे सप्रमाण विवेचन केले. सर मोहम्मद शफींनी मुसलमानांची बाजू मांडली. सरदार उज्ज्वल सिंग शिखांच्या वतीने बोलले. सर हर्बर्ट कार यांनी युरोपियन समाजाच्या मागण्यांचे समर्थन केले. हा कार्यक्रम चांगला यशस्वी झाला. ब्रिटिश जनतेपुढे काँग्रेसच्या व बहुसंख्य हिंदू समाजाच्या वतीने गांधीजी वगैरे प्रतिनिधींनी आपली एकतर्फी बाजू मांडली होती. दुसरी बाजूही त्यांच्या पुढे येणे जरूर व ओघ प्राप्तच होते. जातीविशिष्ट प्रश्नाच्या बाबतीत गांधीजींची वृत्ती व धोरण काय आहे याचा खरा व स्पष्ट पुरावा त्यांनी घटना समितीत फेडरल स्ट्रक्चर कमिटीत जे भाषण केले त्यावरून आम्हाला लागला. फेडरल कायदे मंडळाची रचना कशी असावी, त्यांच्यात कशा प्रमाणात व कोणत्या तत्वांवर सभासदांची निवड करण्यात यावी या प्रश्नांवर आमची चर्चा चालली होती व त्यावेळेस गांधीजींचे या जातीविशिष्ट प्रश्नांसंबंधीचे धोरण प्रकट झाले. काँग्रेसचा प्रतिनिधी या नात्याने फक्त मुसलमान व शीख या समाजास स्वतंत्र प्रतिनिधित्व देण्यास आम्ही तयार आहोत व अस्पृश्यादी इतर अल्पसंख्याक समाजांनी केवळ सार्वत्रिक मतदान प्राप्तीच्या आश्वासनावरच संतुष्ट राहिले पाहिजे. त्यांना इतर कोणत्याच सवलती मिळणार नाहीत व मिळण्याचे कारण नाही असा स्पष्ट खुलासा गांधीजींनी आपल्या भाषणातून केला. माझ्या भाषणानंतर गांधीजींचे हे भाषण झाल्यामुळे त्यांचे हे धोरण कसे व का चुकीचे आहे याचे स्पष्टीकरण करून त्यांच्या मुद्द्यांना सप्रमाण उत्तर देण्याची संधी मला मिळाली नाही व तो प्रश्न तात्पुरता तसाच पडून राहिला. 26 सप्टेंबरला मायनॉरिटीज सब कमिटीची म्हणजे अल्पसंख्याक वर्गीय पोट कमिटीची बैठक सुरू व्हावयाची होती. हा दिवस जवळ येऊ लागला होता. एक दिवस श्री देवीदास गांधी म्हणजे गांधीजींचे चिरंजीव आले आणि मला म्हणाले की माझे वडील तुम्हाला भेटू इच्छितात. मी बरे म्हटले व सौ सरोजिनी नायडू यांच्या बिऱ्हाडी आधी ठरलेल्या वेळी व संकेतानुसार गांधीजींची भेट घेतली. आपल्या नेहमीच्या पद्धतीने ते मला म्हणाले, सांगा तुम्हाला काय पाहिजे. आम्हाला काय पाहिजे हे यापूर्वी इतक्या स्पष्टपणे व जाहीरपणे सांगण्यात आले होते की तोच प्रश्न पुन्हा पुन्हा विचारला जावा व तीच ती उत्तरे पुन्हा पुन्हा देण्याघेण्याची वेळ यावी ही गोष्ट काही विशेष समाधानकारक अगर आशाजनक अशी नव्हती. तरी पण अस्पृश्यांच्या वतीने त्यांच्याकरता मी काय मागतो व का मागतो याची यथोचित कल्पना गांधीजींना अद्यापही आली नसल्यास ती करून देण्यास आपले काही बिघडत नाही असा विचार करून मी माझ्या मागण्यांचा सविस्तर व सप्रमाण पाढा गांधीजींपुढे वाचून दाखविला. संध्याकाळच्या 8 वाजल्यापासून रात्रीच्या 11 वाजेपर्यंत म्हणजे बरोबर 3 तास मुलाखत चालली होती. गांधीजी सूत काढत होते व माझे म्हणणे लक्षपूर्वक ऐकत होते. मधून मधून ते मला प्रश्नही विचारित होते. आपल्या मतांचा थांग त्यांनी मला लागू दिला नाही पण माझे म्हणणे काय आहे हे त्यांना स्पष्टपणे कळले. असा माझा हेतू असल्यामुळे त्यांच्याप्रमाणे मला माझे विचार झाकून ठेवण्याचे काहीच प्रयोजन नव्हते. वास्तविक पाहता गांधीजींनी माझ्याशी तशीच मोकळ्या मनाने चर्चा करायला हवी होती. प्रतिपक्षाचे विचार त्यांच्या तोंडून वदवून घ्यावेत व आपल्या विचारांचा ठाव मात्र त्याला कळू देऊ नये ही चाणक्य नीती एरवी मुत्सद्दीपणाचे लक्षण समजली जाते. पण या प्रसंगी ती अप्रासंगिक व अकारण होती. माझ्या मनात असते तर हा डाव मलाही खेळता आला असता पण त्याने काय साध्य होणार होते. माझ्या मागण्यांना विरोध करणेच काँग्रेस आदेशानुसार गांधीजींना प्राप्त होते असे घटकाभर जरी गृहीत धरले तरी तसे देखील मोकळ्या मनाने व विश्वासपूर्वक चर्चा करून त्यांना करता आले असते. त्यांचा विरोध मी मानला नसता पण त्याच्या विरोधाची कारणे मी सहानुभूतीपूर्वक समजू शकलो असतो. पण खेदाची गोष्ट ही की मीही दाखवला तसा मोकळेपणा गांधींनी याही प्रसंगी व्यक्त केला नाही. माझे सारे म्हणणे ऐकून घेतल्यावरही आपले म्हणणे काय आहे व ते तसे का आहे याचा खुलासा त्यांनी केला नाही. मी त्यांना तसे करायला लावले असते पण सरोजिनीबाईंनी मला खुणेने काही न बोलण्याविषयी सुचवले व सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे जुळून येईल पण जरा दमाने घ्या असे काहीच त्या पुटपुटल्या. मीही मग गांधीजींचे हृद्गत खुद्द त्यांच्या तोंडून तिथल्या तिथे वदवून घेण्याचा माझा विचार सोडून दिला. वेळही फार झाला होता. सरोजिनीबाईही उपाशी होत्या. 11 वाजता गांधीजींचा निरोप घेऊन मी बाहेर पडलो. माझ्या आधी बॅरिस्टर जिनांशी त्यांची मुलाखत झाली होती व मुसलमानांच्या हक्कांसंबंधी त्यांनी जिनांशी वाटाघाटी केल्या हे मला मागाहून समजले. अल्पसंख्याकांच्या प्रश्नाचा विचार करण्याकरता नेमलेल्या कमिटीच्या बैठकीचा दिवस एकदाचा उगवला व रॅमसे मॅकडोनल्डच्या अध्यक्षतेखाली ती बैठक सुरू झाली.
मुसलमान प्रतिनिधींशी गांधीजींनी आगाऊ केलेल्या संकेतानुसार आजची बैठक तहकूब करावी व अल्पसंख्याकांच्या प्रश्नांची आपापसात तडजोड होण्यासाठी अधिक वेळ मिळावा अशा अर्थाचा ठराव गांधीजींनी मांडला व त्याला आगाखान यांनी पाठिंबा दिला. वास्तविक पाहता हा ठराव येण्यापूर्वी गांधीजींनी मुसलमान व शीख प्रतिनिधींची संमती मिळवली होती व त्यांना आपल्या विश्वासात घेतले होते. त्याप्रमाणे आमच्याशीही त्यांनी वागावयास पाहिजे होते. अधिक वेळ मिळावा या त्यांच्या ठरावाला मी अगर दुसऱ्या कोणीही विरोध केला नसता, पण अल्पसंख्याकांच्या प्रश्नाचा विचार करण्यासाठी नेमलेल्या कमिटीपुढे ठराव मांडावयाचा. पण त्या बाबतीत आगाऊ चर्चा मात्र मुसलमान, शीख व आपल्या मतानुवर्ती हिंदू प्रतिनिधींशिवाय इतर प्रतिनिधींशी करावयाची नाही. इतकेच नव्हे तर मला बोलावून माझी मागणी काय आहे याची माझ्याशी 3 तास चर्चा करून आपले स्वतःचे मत कितपत बदलले आहे याचा मला सुगावाही लागू न देता हा असा तहकुबीचा ठराव आणावयाचा व त्याला माझ्यासारख्याने हरकत घेतली, अगर खुलासा विचारला म्हणजे डॉक्टर आंबेडकर विरोध करतो असा उलटा बोभाटा करण्याची संधी आपल्या अनुयायांना व भक्तगणास घ्यावयाची व आपण शांती ब्रह्मणाचा आव आणून तिराहिताच्या दृष्टीनेही माझे वर्तन उतावीळपणाचे व उद्दामपणाचे दिसेल अशी परिस्थिती व असा आभास उत्पन्न करावयाचा. या गांधीनीतीला काय म्हणावे? पण कितीही आरोप आले तरीही या गांधीनीतीला तोंड दिल्याशिवाय गत्यंतर नसल्यामुळे गांधी आगाखानांच्या या ठरावाला विरोध करण्यासाठी मी उभा राहिलो. गांधीजींनी ज्या अर्थी अस्पृश्यांना स्वतंत्र मतदारसंघ व राखीव जागा वगैरे सवलती देण्याचे जाहीरपणे नाकारले, त्या अर्थी अस्पृश्यांच्या वतीने त्यांच्याशी वाटाघाटी करण्यासारखे आता काही उरले नाही आणि म्हणून त्या कमिटीनेच आधी आमच्या मागण्यांचा विचार करणे इष्ट व न्यायतः आवश्यक आहे, असे मी सांगितले. माझा विरोध पाहून सर्वजण आश्चर्यचकित झाल्यासारखे दिसले. कमिटीनेच अध्यक्ष व मुख्य प्रधान मिस्टर मॅकडोनाल्ड यांनी गांधीजींकडे पाहिले व मी घेतलेल्या हरकतीला आपण उत्तर द्यावे अशी त्यांनी गांधीजींना सूचना केली. पण माझ्या सरळ प्रश्नाला सरळ उत्तर देण्याऐवजी काँग्रेसच्या या निर्णयामुळे मी असा बांधला गेलो आहे व काँग्रेसने अस्पृश्यांकरिता काय काय केले आहे व काय काय करण्याचे ठरविले आहे असे आढेवेढे घेत गांधीजींनी लांबलचक भाषण दिले. पण त्याने कोणाचेच समाधान होईलसे दिसत नाही असे त्यांचे त्यांना वाटल्यामुळे जणू ते शेवटी म्हणाले की काँग्रेस फक्त मुसलमान व शीख या 2 समाजांनाच स्वतंत्र प्रतिनिधित्व देण्यास तयार आहे. अस्पृश्यांना स्वतंत्र मतदारसंघ, अगर राखीव जागा वगैरे हिंदूहून वेगळ्या अशा जाती विशिष्ट सवलती देण्यास काँग्रेस कबूल नाही. असे असले तरी मुसलमानादी अल्पसंख्याक समाजाच्या प्रतिनिधींनी तुमच्या मागण्या जर कबूल केल्या तर त्यांना काँग्रेसच्या वतीने मान्यता देण्याचा अधिकार माझ्या हाती आहे, कारण काँग्रेसचा निर्णय तसा लांबलचक आहे. गांधीजींकडून असे आश्वासन मिळाल्यावर तहकुबीच्या यांच्या ठरावाला विरोध करण्याचे मला कारण उरले नाही. मी माझा विरोध मागे घेतला. यानंतर विशेष असे काही घडलेले दृष्टोपत्तीस आले नाही. फक्त मुसलमान प्रतिनिधींशी गांधीजींच्या 2-3 वेळा गाठीभेटी झाल्या. इतर अल्पसंख्याक समाजाच्या प्रतिनिधींशी त्यांनी काही विचार विनिमय केला नाही. पण एक दिवस आम्हाला म्हणजे मी ख्रिश्चन, अँग्लो इंडियन वगैरे समाजाच्या प्रतिनिधींना गांधीजींकडून औचित आमंत्रण आले. त्याप्रमाणे आम्ही गांधीजींना जाऊन भेटलो. तुम्हाला काय पाहिजे हा प्रश्न पुन्हा विचारण्यात आला आणि सर्वांबरोबर मीही अस्पृश्यांच्या मागण्यांच्या पुन्हा एकदा पाढा वाचला. या खेपेला पंडित मदन मोहन मालवीय तेथे होते. आमचे सर्वांचे म्हणणे ऐकून घेतल्यावर तुमच्या सर्वांच्या मागण्या मी कशा पुरवाव्यात हेच मला समजत नाही, असे गांधीजी मोठ्या तापटपणाने उद्गारले. आम्ही अर्थात मग त्याच्या रागालोभाची पर्वा न करता आमच्या मागण्या परत घेण्याचे नाकारले. त्यांचा निरोप घेऊन जेव्हा आम्ही परत येऊ लागलो तेव्हा ते म्हणाले की मी आता मुख्य प्रधानांना सांगेन की आमचे मतभेद मिटत नाहीत व तडजोडीचे माझे प्रयत्न निष्फळ ठरले आणि यापुढे अधिक वेळ तहकुबी अगर तडजोडीसाठी मला नकोय. पण गांधीजींच्या या धमकावणीला भिण्याचे आम्हाला कारण नव्हते. आमचे काय म्हणणे आहे ते प्रत्यक्ष कमिटी पुढेच आम्ही मांडण्याचे ठरवले. पण कमिटीची बैठक जेव्हा पुन्हा सुरू झाली तेव्हा खुद्द गांधीजींनीच याही खेपेला तहकुबीचा ठराव मांडलेला पाहून मला फार आश्चर्य वाटले. गांधीजी काहीतरीच बोलतात आणि असे विसंगतपणे का वागतात याचा नीटसा उलगडा होईना, पण या खेपेला त्यांच्या या सुधारणेला मी विरोध केला नाही. या दुसऱ्या तहकुबीच्या वेळी या जातीविशिष्ट प्रश्नांची तडजोड घडवून आणण्यासाठी एक खासगी कमिटी नेमण्यात आली व तिच्या अध्यक्षस्थानी गांधीजींची निवड झाली.
गांधीजींनी या प्रसंगी 3 योग्य व महत्वाचे प्रश्न पुढे ठेवून कार्याला व्यवस्थितपणे सुरुवात केली. त्यांनी या कमिटीपुढे विचारार्थ मांडलेले 3 मुद्दे येणेप्रमाणे आहेत. 1. कोणकोणत्या समाजांना अगर जातींना खास अगर स्वतंत्र प्रतिनिधित्वाची आवश्यकता आहे. 2. हे प्रतिनिधित्व त्यांना कोणत्या पद्धतीने म्हणजे संयुक्त अथवा स्वतंत्र मतदान पद्धतीने मिळविणे इष्ट आहे. 3. ज्या ज्या समाजांना स्वतंत्र प्रतिनिधित्व देण्यात येईल त्या त्या समाजांना प्रत्येकी किती जागा मिळाल्या पाहिजेत. या योजनेनुसार अस्पृश्य समाज, मुसलमान, शीख, हिंदी, ख्रिश्चन, अँग्लो इंडियन व युरोपियन्स या समाजाच्या प्रतिनिधींना आपापले विचार प्रकट करण्याविषयी गांधीजींनी सांगितले व त्याप्रमाणे आम्ही प्रत्येकाने आपापली बाजू गांधीजींना त्याचप्रमाणे परस्परांना समजावून सांगितली. पण या भिन्न भिन्न मागण्यांची तारतम्य बुद्धिपूर्वक सांगड घालण्याचा प्रयत्न करण्याऐवजी गांधीजींनी पुन्हा वैतागपूर्वक एकदम काखा वर केल्या व हे सारे अशक्य दिसते असे रागारागाने ते पुन्हा उद्गारले. हा प्रश्न मिटविण्याचा त्यांनी अंतःकरणपूर्वक मुळीच प्रयत्न केला नाही. अल्पसंख्याकांचा प्रश्न जरी अवघड असला तरी तो इतका विकोपाला खचित गेला नसता. असले प्रश्न सोडविण्यास लागणाऱ्या स्थिर व तारतम्य बुद्धीचा गांधीजींच्या ठायी स्वभावतःच असलेला अभाव व अस्पृश्यांच्या बाबतीत त्यांनी व्यक्त केलेला अवास्तव दुराग्रह या 2 गोष्टी या बाबतीतील अपयशास मुख्यतः जबाबदार आहेत. यानंतर आणखी 1-2 वेळा गांधीजींच्या अध्यक्षतेखाली आमच्या बैठकी झाल्या पण गांधीजींनी आरंभीच अवसानघातकी वृत्ती दाखविल्यामुळे कोणीच अंतःकरणपूर्वक या चर्चेत भाग घेतला नाही. शेवटी याही मदतीचा अवधी संपुष्टात आला. आमची तडजोड होऊ शकत नाही असे मायनॉरिटी कमिटीपुढे मिस्टर मॅकडोनाल्ड समोर उद्या आपल्याला पुन्हा रडगाणे गावे लागेल या विचाराने आम्हा प्रत्येकाला शर्मिंदे करून टाकले. ही लज्जास्पद आपत्ती टाळावी व आजचे मरण उद्यावर ढकलावे म्हणून सरोजिनी नायडूबाईंनी एक युक्ती सुचवली. पंजाबचा प्रश्न मध्यस्थाच्या कमिटीकडे सोपविण्यास आपण सर्वांनी तयार व्हावे व इतर प्रश्न सुटण्याच्या बेतात आहेत असे जाहीर करून हा शर्मेचा प्रश्न टाळावा असे बाईंचे म्हणणे पडले. पण शीख व मुसलमान यांचा वांधा उत्पन्न झाला. ते म्हणाले, आम्ही या गोष्टीवर विचार करून मग सांगतो. ही वाटाघाटी होईपर्यंत रात्रीचे 8 वाजले होते. म्हणून पुन्हा 11 वाजता म्हणजे 3 तासांनी सर्वांनी जमावे व मध्यंतरी मुसलमानांनी व शिखांनी पंजाबबद्दलच्या सरोजिनीबाईंच्या सूचनेचा विचार करून आपापला निर्णय जाहीर करावा असे ठरले. त्याप्रमाणे रात्री 11 वाजता आम्ही एकत्र जमलो. पण याही प्रसंगी पंजाबच्या वतीने मला एक सूचना पुढे आणावी लागली. ती मी जर प्रारंभी आणली असती तर आधी तुम्ही स्वस्थ का बसला असा उपदेश मला ऐकायला मिळाला असता. म्हणून मी आधीच सांगितले की जे मध्यस्थ अगर लवाद मंडळ पंजाबचा निर्णय देण्यासाठी तुम्ही नेमाल त्या लवाद मंडळातील सभासदांना पंजाबमधील अस्पृश्यांचा प्रश्न लक्षात घेऊन मग हिंदू, मुसलमान व शीख यांच्या संबंधीचा निर्णय देण्यासंबंधी तुम्ही स्पष्ट सूचना देऊन ठेवाव्यात. नाहीतर लवाद मंडळाच्या निर्णयाला विरोध करण्यास आपण मला भाग पाडाल. पण माझ्या या सूचनेचा विचार करण्याची वेळच मुळी इतर प्रतिनिधींनी येऊ दिली नाही. पंजाबचा प्रश्न सोडविण्यासाठी लवाद नेमावा ही सरोजिनीबाईंची मूळ योजना जागच्या जागी विराम पावली. शिखांचे प्रतिनिधी आणि डॉक्टर मुंजे, पंडित मालवीय वगैरे हिंदू महासभेचे प्रतिनिधी यांनी मध्यस्थ मंडळींची सूचना मान्य केली. पण या मध्यस्थ मंडळाचे सभासद राऊंड टेबल कॉन्फरन्समधून निवडण्यात यावेत या सरोजिनीबाईंच्या व गांधीजींच्या योजनेला शिखांनी व हिंदूंनी हरकत घेतली. उलट लवाद मंडळाचे सभासद रा टेकॉ मधील सभासदांपैकीच असले पाहिजेत, बाहेरचे आम्हास नकोत असा मुसलमानांनी आग्रह धरला. शिखांना व मुंजे मालकी यांना अशी भीती पडली की जर राटे परिषदेतून मध्यस्थांची निवड केली तर गांधी व सप्रू यांची नाके पुढे येतील व मुसलमानही त्यांच्या मध्यस्थीला मान्यता देतील. गांधींचा व सप्रूंचा ओढा मुसलमानांकडे असल्यामुळे त्यांचा निर्णय शिखांना व हिंदूंना हितावह होणार नाही या धास्तीमुळे शिखांनी व हिंदूंनी ही योजना मान्य केली नाही. गांधीजींविषयी हिंदू महासभावाल्यांनी व त्यांच्या नादी लागून शिखांनी हा एक प्रकारचा अविश्वासच प्रकट केला आहे. या विचाराने गांधी भक्त व काँग्रेस मतवादी हिंदू प्रतिनिधीत बरीच खळबळ उडाल्याचे समजते. ते काही असो, पण 11 वाजता आम्ही जमलो व 12:30 वाजता निराश होऊन परत फिरलो ही गोष्ट मात्र निश्चित घडली. त्याचप्रमाणे जाता जाता आम्ही असेही ठरविले की शेवटी काहीच तडजोड न होता आपणाला उद्या कमिटी पुढे जावे लागणार. ही खरोखरच खेदाची व शर्मेची गोष्ट आहे. पण वितुष्ट वाढले असले तरी आपल्या अयशस्वी प्रयत्नांची हकीकत सांगताना कमिटी पुढे आपण भाषण करू नये. पण
हा आपापसातील करार गांधीजींनीच आधी मोडला. दुसऱ्या दिवशी मिस्टर मॅकडोनल्ड यांच्या अध्यक्षतेखाली भरलेल्या मायनॉरिटी सब कमिटी पुढे भाषण करताना इतरांना चीड येईल अशी अप्रासंगिक व अनावश्यक विधाने गांधीजींनी केली. गांधीजी म्हणाले की माझा प्रयत्न फसला व पुन्हा प्रयत्न करून पाहण्याची माझी इच्छा नाही. ते असे म्हणाले, जातीविशिष्ट प्रश्नांची तडजोड होणे न होणे हा काही महत्वाचा प्रश्नच नाही. एवढेच बोलून ते थांबले असते तर काही हरकत नव्हती, पण ते आणखी पुढे म्हणाले की राऊंड टेबल कॉन्फरन्सला आलेले प्रतिनिधी हे सरकारने निवडलेले सरकारचे बगलबच्चे आहेत व म्हणून त्यांच्याशी तडजोड मला करता आली नाही. गांधीजींचे हे विधान इतके खोडसाळपणाचे, इतरांना बुद्धिपुरस्सर अपमान करणारे व संतापजनक होते की याबद्दल त्यांचा खरपूस समाचार घेतल्याशिवाय मला गत्यंतरच उरले नाही. सर शफी, सर पेट्रो वगैरे प्रतिनिधींनी जरा सौम्य शब्दात गांधीजींची कान उघडणी केली, पण माझी निर्भीड व प्रखर टीका त्यांना विशेष जाणवली. त्यांच्यावर मी जाहीरपणे अशी कठोर टीका केली नसती, पण गांधीजींची एकंदर वागणूकच इतकी संतापजनक होती की त्यावेळेस त्यांना तसे सडेतोड उत्तर दिल्याशिवाय माझ्याच्याने राहावले नाही. माझ्या त्या प्रसंगीच्या टीकेचा व भाषणाचा हिंदुस्थानात शक्य तितका विपर्यास करण्यात येईल हे मी जाणून आहे. पण एरवी तरी माझ्या विरुद्ध करण्यात येणाऱ्या कोलाहलात माझ्या टीकाकारांनी न्याय अगर समतोल बुद्धी कधी दाखवली आहे? गांधीजींचे सर म शफीचे व माझे भाषण ऐकल्यानंतर मिस्टर मॅकडोनल्डने देखील गांधीजींची सपाटून हजेरी घेतली आणि कमिटीचे काम तूर्त तहकूब ठेवल्याचे जाहीर केले. यानंतर हिंदुस्थानच्या स्टेट सेक्रेटरी साहेबांनी मला भेटीला बोलावले. त्यांनाही मी निक्षून सांगितले की अस्पृश्यांना आवश्यक हक्क मिळाल्याशिवाय राज्यघटनेला अस्पृश्य समाजाची मान्यता आता मिळणार नाही. गांधीजींशी माझा विरोध असला तरी त्यांच्या प्रामाणिक व सरळ वृत्तीच्या लौकिकाविषयी माझ्या मनात आदर होता, पण मुसलमानांशी संगनमत करताना अस्पृश्यांच्या मागण्यांना विरोध करण्यास प्रवृत्त करण्याचा त्यांनी जो कावेबाजपणाचा प्रयत्न केला तो त्यांच्या सारख्यांनाच नव्हे तर कोणाही भल्या माणसाला शोभण्यासारखा नव्हता. ही गोष्ट जेव्हा मला खात्रीलायकपणे समजली तेव्हा मात्र मला गांधीजींविषयी एक प्रकारचा अनादर वाटला व संताप आला. गांधीजींनी मला सरळ विरोध केला असता तर मला खेद अगर विषाद वाटला नसता, पण त्यांची क्षुद्रपणाची भेदनीती पाहून मला खरोखरच फार राग आला. मी त्यांच्या विरुद्ध केलेल्या टीकेला इतरांच्या टीकेपेक्षा तिखटपणा दिसतो, त्याच्या मुळाशी गांधीजींच्या या क्षुद्र भेदनीतीच्या जाणीवेमुळे आलेला संताप आहे. लंडन टाइम्स वगैरे इंग्लिश पत्रात लेख लिहून गांधीजींच्या या क्षुद्र कारस्थानाचा मला स्फोट करावा लागला. हिंदुस्थानातील काही प्रमुख पत्रांकडेही या दंभस्फोटाची हकीकत मी पाठवली आहे. सुदैवाने गांधीजींचे हे कारस्थान सिद्धीस गेले नाही. मुसलमान प्रतिनिधींनी अस्पृश्यांच्या मागण्यांना विरोध करण्याचे साफ नाकारले. याबद्दल मी व रा. ब. श्रीनिवास यांनी अस्पृश्य समाजाच्या वतीने मुसलमान प्रतिनिधींचे जाहीरपणे आभार मानलेले आहेत. मी असे काही संगनमत अस्पृश्यांविरुद्ध मुसलमानांशी केले नाही असे गांधीजींनी येथे एका सभेत म्हटल्याचे प्रसिद्ध झाले आहे. पण मुसलमानांच्या मागण्या गांधीजींनी कबूल करण्यापूर्वी आधी मुसलमानांनी गांधीजींच्या कोणत्या अटी कबूल केल्या पाहिजेत यांची जी यादी आता प्रसिद्ध झाली आहे त्यात ही अट प्रामुख्याने आहे. एकीकडे मला आश्वासन द्यावयाचे की जर इतर अल्पसंख्याक समाजाने तुमच्या मागणीला विरोध केला नाही तर मी काँग्रेसच्या वतीने काँग्रेस जरी विरुद्ध असली तरी तुमच्या मागण्यांचा विचार करीन. आणि अशा वेळेस आम्हाला विरोध करण्याविषयी मुसलमानांना गळ घालावायची याला जर कारस्थान म्हणावायचे नाही तर आणखी काय म्हणावायचे? अस्पृश्य समाजाविषयी गांधीजींनी प्रकट केलेल्या या अन्यायी व पक्षपाती कृतीबद्दल येथील त्यांच्या काही अनुयायांना देखील सखेद आश्चर्य वाटत आहे. गांधीजींच्या या विसंगत वर्तनाचा मेळ कसा घालावा याचे त्या बापड्यांनाही कोडे पडले आहे. खुद्द गांधीजीही आपल्या या वर्तनाचे समर्थन नाना प्रकारे करू पाहत आहेत, पण ते या बाबतीत इतके घसरले आहेत की त्यांनी कितीही प्रयत्न केले तरी त्यांना त्यांचे आसन आता पूर्वीप्रमाणे स्थिर स्थावर करता येणे दुरापास्त आहे. माझ्याकडे हिंदुस्थानच्या निरनिराळ्या भागातून अस्पृश्य समाजाकडून ज्या अनेक तारा गांधीजींविरुद्ध रोज येऊन राहिल्या आहेत त्यावरून हिंदुस्थानातील अस्पृश्य समाजात किती खळबळ उडाली आहे याची मला चांगलीच कल्पना करता येते. माझ्या निषेधाच्याही काही तारा आल्या आहेत, पण तो निषेध राष्ट्रीय स्पृश्य हिंदूंनी अस्पृश्यांच्या वतीने अगर त्यांच्याकडून बनवून पाठवलेला अस्सल राष्ट्रीय निषेध आहे आणि इतकेही करून हा माल मसाला फार थोडा आहे. हा राष्ट्रीय निषेध म्हणजे
बोलून चालून राटे परिषदेचे तारू दुसऱ्याही खडकावर फुटू पाहत आहेत. हिंदुस्तान सरकारकडून पैशा संबंधाचे आपले हक्क निश्चितपणे मान्य केले गेल्याशिवाय आपण फेडरेशनमध्ये शिरण्यास तयार नाही, असे राजे लोक आता म्हणू लागले आहेत. म्हणजे याचा अर्थ अनियंत्रित अगर अमर्याद काळपर्यंत फेडरेशन घटनेची तहकुबी होणे असा समजला पाहिजे. सर तेज बहादूर सप्रू देखील यामुळे राजे लोकांवर नाखुश झालेत. संस्थांनी प्रजेच्या विद्यमाने येथे आलेल्या शिष्टमंडळाने माझी भेट घेतली. संस्थांनी प्रजेच्या वतीने श्री राटे परिषदेत झगडत आहे ही गोष्ट त्यांना समजल्यामुळे शिष्टमंडळाचे सभासद येऊन मला भेटले व आपली गाऱ्हाणी त्यांनी मला सांगितली. त्यांनी मला सांगण्यापूर्वीच त्यांची गाऱ्हाणी काय आहेत याची मला यथोचित जाणीव होती व म्हणून संस्थानी प्रजेच्या हक्कांकरिता मी संस्थानिकांबरोबर झगडलो व त्यांचाही रोष माझ्यावर ओढवून घेतला. मी अजूनही वेळ आली म्हणजे त्यांच्या हक्कांकरता झगडेन, पण असावा तसा या बाबतीत मला कोणाचा पाठिंबा नाही. फेडरल स्ट्रक्चर कमिटीत भाषण करताना संस्थांनी प्रजेची बाजू मांडता येईल तितक्या मुद्देसूद रीतीने व जोराने मी मांडली. इतर कोणी नाही दिला तरी निदान गांधीजी तरी या बाबतीत मला जोराचा पाठिंबा देतील अशी मला व श्री जोशी वगैरे मंडळींना मोठी आशा वाटत होती. पण माझ्या भाषणानंतर दुसऱ्या दिवशी गांधीजींचे जे भाषण झाले ते ऐकून आमची फार निराशा झाली. कोणाला दुखू नये हे गांधीजींचे तत्व राजे रजवाड्यांच्या बाबतीत अचूक पुढे आले. अस्पृश्यांच्या बाबतीत मात्र ही त्यांची अहिंसा दडी मारून बसली होती, कारण ते मुसलमानांप्रमाणे जबरदस्ती नाहीत व राजे लोकांप्रमाणे श्रीमंतही नाहीत. गरीब असहाय्य माणसाच्या प्रेतावर ज्याप्रमाणे कोणत्याही डॉक्टरने प्रयोग करून पाहण्याची आपली हौस भागून घ्यावी व त्याची त्याने बेगुमानपणे वाटेल तशी चिरफाड करावी, त्याचप्रमाणे गांधीजींच्या सत्याचे व तत्वनिष्ठेचे प्रयोग गरीब बिचाऱ्या अस्पृश्यांच्या जीवावर चाललेले दिसतात. अस्पृश्यांना राखीव जागाही मिळू नयेत म्हणून आपल्या जीवाचे रान करण्यास सज्ज झालेले गांधीजी राजे रजवाड्यांपुढे असे मेणासारखे मऊ बनलेले पाहून देवो दुर्बल घातक या सामान्य नियमाला हे देखील अपवाद ठरू शकले नाहीत, ही गोष्ट सिद्ध झाली. गांधीजी हे मूर्खांच्या साम्राज्यात विहार करणाऱ्या तत्वज्ञान्यांपैकी एक योग्य भ्रष्ट विभूती दिसते. त्यांना वाटते की ब्रिटिश साम्राज्यातील डोमिनियन स्टेटस पदरात पडलेले राजे रजवाडे रामराज्यासारखे सत्वशील बनतील आपल्या कल्पनेप्रमाणे, मग त्यांना आपण प्रजेशी वागावयाला लावू. पण गांधीजींना हे समजावयास पाहिजे की संस्थानिक हे सर्वात संरक्षक बंधनाचे व राखीव हक्कांचे कट्टर पुरस्कर्ते आहेत. ब्रिटिश साम्राज्य सत्तेशी आपल्या ऋणानुबंधांचे धागेदोरे अखंड व अभंगपणे बांधले जावेत असे जर कोणाला वाटत असेल तर ते संस्थानिकांना होय. पण ब्रिटिश साम्राज्य सत्तेतून आजच सुटून निघणाऱ्या म्हणजे संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव पास करणाऱ्या काँग्रेसच्या या डिक्टेटरला ही साधी गोष्ट कळू नये आणि अस्पृश्यांच्या बाबतीतली तत्वनिष्ठेची धार बोथट बनावी. पण केवळ नाईलाज म्हणून संरक्षक बंधनाची व राखीव हक्कांची काही काळापर्यंत मागणी करणाऱ्या अस्पृश्यांवर प्राण जाईपर्यंत त्यांनी तुटून पडावे, त्यांची लाज लज्जा काढावी, आपल्या संग्रही असेल नसेल तेवढ्या तत्वनिष्ठेचा मारा या दिनदुबळ्या लोकांवर करावा. यापेक्षा अधिक मोठा ढोंगीपणा अगर अधिक मोठे अजाणतेपण अन्य कोणते असू शकेल? गांधीजींचे अंधभक्त अगर त्यांचे अनुयायी म्हणून मिरवणारे हंगामी देशभक्त काहीही म्हणोत, गांधीजींची सत्व परीक्षा या राटे परिषदेच्या निमित्ताने झाली व तिच्यात ते नापास झाले. त्यांच्या ठाई मुत्सद्दीपणाही दिसून आला नाही आणि त्यांनी आपल्या ठाईचे महात्मेपणाचे प्रत्यंतरही दाखवले नाही. माझ्याप्रमाणे त्यांच्याशी उघड व स्पष्ट विरोध करणाऱ्या व त्याच वेळी त्यांच्याविषयी सहानुभूती पण आपलेपणा बाळगणाऱ्या दुसऱ्याही पुष्कळांनी हेच मत व्यक्त केले आहे. त्यापैकी तर एक जण काहीशा खेदयुक्त विनोदाने म्हणाला, महात्माजींना येथून स्वदेशी पळवून नेले पाहिजे, नाहीतर एकट्या गांधी या व्यक्तीचाच नव्हे तर ज्या राष्ट्राचे पुढारी म्हणून ते मानले जातात त्या आपल्या राष्ट्राचा उरला सुरला लौकिकही रसा तळाला जाईल. श्री विठ्ठलभाई पटेल यांची व माझी परवा भेट झाली. गांधीजींच्या एकंदर धोरणाबद्दल त्यांनी तीव्र नापसंती व्यक्त केली. गांधीजींनी सारा ब्रह्म घोटाळा करून टाकला आहे असे ते म्हणाले. 10 नोव्हेंबरला नसली तरी 20 नोव्हेंबरला राटे परिषद संपुष्टात येणार ही गोष्ट आता स्पष्ट दिसत आहे. कोणता कार्यभाग साधून ही परिषद संपुष्टात आली, या परिषदेतून काय निष्पन्न झाले असे प्रश्न स्वाभाविकपणे सर्वत्र विचारले जातील. परिषदेचा शेवट अत्यंत खेदजनक तऱ्हेने होईल अशी मला भीती वाटते. असे झाल्यास त्याबद्दलची मुख्य जबाबदारी गांधीजींच्या माथी बसेल.
परिषदेचा शेवट हिंदुस्थानला हितकर होईल असा प्रयत्न गांधीजींच्या हातून झालेला नाही. त्यांनी स्वीकारलेले अर्धवट धोरण अपयशी न ठरल्यास आश्चर्य समजले पाहिजे. अस्पृश्यादी अल्पसंख्याक समाजाच्या प्रतिनिधींनी ज्या मागण्या सादर केल्या होत्या त्या किती यथार्थ आहेत व त्यांच्या पाठीशी असलेली भावना किती तीव्र आहे याची जाणीव गांधीजींना झाली नाही व ती करून घेण्याचा प्रयत्नही त्यांनी केला नाही. त्यामुळे त्या मागण्यांना व पदार्थ व क्षुल्लक लेखण्याची व त्यांची एक प्रकारे कुचेष्टा व अवहेलना करण्याची घोडचूक गांधीजींच्या हातून घडत गेली व त्यायोगे अल्पसंख्याकांचा प्रश्न समाधानकारकपणे व शहाणपणाने त्याच्या हातून सुटण्याऐवजी तो त्यांनी विकोपाला नेऊन सोडला. त्यांच्यासारख्यांना तर नाहीच नाही, पण एखाद्या साध्या प्रामाणिक गृहस्थालाही शोभले नसते असले डावपेच गांधीजी यावेळी खेळून चुकले. अल्पसंख्याकांचा प्रश्न सोडवण्याचे मिश करून गांधीजींनी एका समाजाला दुसऱ्या समाजावर उठविण्याची चाणक्यपंथीय भेदनीती ही उपयोगात आणून पाहिली. पण या साऱ्या अनुकंपनीय व लज्जास्पद डावपेचात गांधीजी चोहीकडून सपशेल फसले. या घालमेलीत त्यांच्या ठाईचं महात्म्य पण त्यांना आवरू शकलं नाही अथवा त्यांच्या ठाई कल्पण्यात येणाऱ्या मुत्सद्देपणानेही या प्रसंगी त्यांना हात दिला नाही. काँग्रेसच्या नावाने राष्ट्रहिताच्या व राष्ट्रगौरवाच्या ज्या काही मागण्या गांधीजींनी सादर केल्या होत्या त्यांना मी जरी काँग्रेसचा अगर गांधीजींचा अनुयायी नसलो तरी मनोभावे पाठिंबा दिला असता. तोही गांधीजींनी माझ्यासारख्याला देऊ देण्याची संधीच मिळू शकली नाही. प्राण गेला तरी बेहत्तर पण अस्पृश्यांना स्वतंत्र असे काही मिळू देणार नाही हा आपला दुराग्रह गांधीजींनी इतक्या अतिरेक्याला नेऊन पोचवला की त्याला आळा घालण्यातच मला गुरफटून जावे लागले. प्रांतिक सरकार हे मध्यवर्ती सरकारला जबाबदार असावे असे माझेही काँग्रेसप्रमाणेच मत असल्यामुळे या बाबतीत मी काँग्रेसच्या मताचा निसंशय पुरस्कार केला असता. पण गांधीजींच्या प्राणघातकी धोरणामुळे तशी संधीच मला मिळू दिली नाही. या वादविवादात भाग घेण्याचे मला नाकारावेच लागेल. याचा परिणाम असा झाला की मुसलमान, ख्रिश्चन, अस्पृश्य वगैरे प्रतिनिधी ज्या अर्थी या वादविवादात त्यांचा प्रश्न सुटेपर्यंत भाग घेत नाहीत त्या अर्थी ते पुढे चालविण्यात अर्थ नाही असे म्हणून लॉर्ड सँकी यांनी फेडरल स्ट्रक्चर कमिटीचे कामच आजपासून तहकूब ठेवले आहे. मध्यवर्ती सरकारकडे जबाबदारी असावी अगर असू नये या महत्वाच्या प्रश्नाचा विचार आजच व्हावयास पाहिजे होता तो झाला नाही. याचा अर्थ गांधीजींचे येथे येणे सर्वस्वी निष्फळ ठरले असे म्हणावयास काही हरकत नाही. या प्रश्नाचा निकाल लावून घेणे तर बाजूलाच राहिले पण नुसती चर्चा करण्याची संधीही गांधीजींनी साधून घेतली नाही. याप्रमाणे गांधीजींचे येणे सर्वतोपरी निष्फळ झाले इतकेच नव्हे तर ते आपापसातील बाकी कलहास कारणीभूत झाले असेच आता म्हटले पाहिजे. जगज्जेत्या ज्युलियस सीझरच्या गौळ प्रांतांवरील स्वारीचे वर्णन करताना इतिहासकाराने म्हटले की सीझर आला त्याने पाहिले व त्याने जिंकले. गांधीजींच्या इंग्लंडमधील आगमनाविषयी लिहिताना गांधी आले आणि गांधींनी पाहिले एवढे लिहून बाकी इतिहासकार आपली लेखणी खाली ठेवेल. गांधींनी जिंकले असे त्याला नमूद करून ठेवता येणार नाही. गांधीजींच्या अपयशाबद्दल पुष्कळसा खेद वाटत आहे. गांधीजी आले नसते तर त्यांची व काँग्रेसची झाकलेली मूठ उघडी तरी पडली नसती असे त्यांच्या मित्रांना व अनुयायांना देखील वाटत असून तसे त्यापैकी आता उघडपणे बोलू लागले आहेत. प्रोफेसर हेरॉल्ड लासवी सारख्या काही ब्रिटिश गांधी भक्तांच्या गांधीविषयक भक्तीलाही गांधीजींची कित्येक प्रसंगी प्रकट होणारी लोकशाहीला न शोभणारी वृत्ती पाहून धक्के बसू लागलेत. परिषदेचा जर बोजवारा उडाला तर त्याचा काय परिणाम होईल हा प्रश्न सर्वत्र विचारला जात आहे. मलाही येथे हा प्रश्न पुष्कळांनी विचारलाय. माझ्या मते हा प्रश्न गांधीजींनीच विचारात घेतला पाहिजे. कायदेभंगाची चळवळ मी पुन्हा सुरू करीन असे गांधीजींनी म्हटल्याचे प्रसिद्ध झाले आहे. पण या खेपेला असे काही करण्यापूर्वी दोन गोष्टी गांधीजींना विचारात घ्याव्या लागतील. पहिली गोष्ट सध्याचे सरकार कॉन्झर्वेटिव्ह पक्षाचे आहे व गांधीजींनी असा काही उपक्रम केल्यास त्यास मुळातच आळा घालण्यास ते सज्ज व समर्थ आहेत. असे काही केल्यास हिंदुस्थानातील अल्पसंख्याक समाजाच्या या खेपेच्या धोरणाचाही विचार गांधींना करावा लागेल. गेल्या खेपेस काँग्रेसच्या कायदेभंगाच्या वगैरे कोणत्याच चळवळीला अल्पसंख्याक समाजांनी विरोध केला नाही. काँग्रेसने परिषदेत भाग घेतल्यावर ती आपला न्याय व आवश्यक हक्कांचा पुरस्कार करील व आपल्या मागण्यांना पाठिंबा देईल अशी काँग्रेसविषयी अल्पसंख्याक समाजांना आशा वाटत होती. पण या खेपेला काँग्रेसने त्यांची ही आशा फोल ठरविली असून कित्येकांच्या बाबतीत धडपडीत अन्यायाचे
जाती विशिष्ट स्वार्थाचे व विसंगतपणाचे धोरण काँग्रेसने स्वीकारल्याचे त्यांच्या प्रत्ययास आल्यामुळे या खेपेला काँग्रेसचा कायदेभंगाचा राष्ट्रीय खेळ पाहत नुसते तटस्थ न राहता काँग्रेसला विरोध करण्यासही ते आता मागे पुढे पाहणार नाहीत. कारण काही अल्पसंख्याक समाजांना काँग्रेसने नाहक बेजबाबदारपणे दुखविले व चिडविले आहे. अस्पृश्य समाजाची काँग्रेसकडे पाहण्याची वृत्ती बदलली आहे. एकट्या मुंबई प्रांतातून नव्हे तर पंजाब, बंगाल, मद्रास वगैरे हिंदुस्थानच्या सर्व भागातून काँग्रेस गांधी विरोधाचे गेल्या पंधरवड्यात अनेक टेलिग्राम्स मजकडे येत आहेत. गांधीजी खरोखर मोठ्या भ्रमात गुरफटलेले आहेत. अस्पृश्यातील दिनदुबळेपणा, त्यांची असहाय्यता एवढीच फक्त दृष्टीसमोर धरून त्यांची कीव करण्याची व त्यांना उपकृत करून त्यांचा उद्धार करण्याची संधी कल्पना गांधीजींच्या ठायी घर करून बसलेली आहे. अस्पृश्यातील जागृत झालेल्या मनुष्योचित स्वाभिमानादी भावनांची जाणीव झालेली नसल्यामुळे अस्पृश्यांच्या या विरोधाचे आकलनही त्यांना होणे शक्य नाही. मी इतका अस्पृश्योद्धारक असूनही मला का विरोध करतात, हे कोडे गांधीजींना आता या जन्मी सुटण्याचा संभव नाही. आणि त्यामुळे गांधी पक्ष व अस्पृश्य समाज हे आता परस्परांपासून विभक्त व एकमेकांना विरोधी होणार ही गोष्ट उघड व स्वाभाविक आहे. व्यक्तिशः माझा व गांधींचा मतभेद पूर्वी इतकाच आजही तीव्र आहे. मी गांधीजींशी आदरपूर्वक व आदबीने वागलो नाही अशी गांधीजींच्या मित्रांची माझ्या विरुद्ध तक्रार आहे. माझे त्यांना उत्तर आहे की मी गांधीजींचा भक्त अगर अनुयायी नसल्यामुळे माझ्याकडून श्रद्धायुक्त भक्तीची अपेक्षा करण्यात काहीच अर्थ नाही. पण गांधीजींशी माझे वर्तन शिष्टाचाराला सोडून मात्र नाही. त्यांच्यासारख्या प्रतिस्पर्ध्यांशी जसे वागणे भाग आहे तसेच मी वागत आहे. गांधीजींकडे पाहण्याची इतरांची, विशेषतः त्यांच्या भक्तगणांची दृष्टी भक्तिभावपूर्ण असल्यामुळे माझा आवश्यक व स्पष्ट विरोधही त्यांना अवखळ वाटतो. त्याला माझा नाईलाज आहे. मी गांधीजींच्या इतक्या स्पष्ट शब्दात अस्पृश्य समाजाच्या भावनेची कल्पना करून दिली तरी त्यांचा भ्रम व दुराग्रह अद्याप दूर होत नाही. मीच अस्पृश्यांचा खरा प्रतिनिधी आहे व अस्पृश्यांना स्वतंत्र प्रतिनिधित्वाची जरुरी नाही हे आपले पालुपद अद्यापही ते सोडण्यास तयार नाहीत. मुसलमानांना व शिखांना जे देण्यास तुम्ही तयार आहात ते अस्पृश्यांना मिळू नये असे आपण कोणत्या तोंडाने म्हणू शकता. यासारख्या प्रश्नांचा भडीमार येथेही त्यांच्यावर करता येतो. असे कोणी विचारले म्हणजे गांधीजी चिडल्यासारखे होतात, कारण या प्रश्नाचे सरळ व संयुक्तिक उत्तर त्यांनाच काय पण कोणालाच देता येण्यासारखे नाही. म्युरियल नावाच्या एक फ्रेंच बाई मला भेटल्या. संस्कृत भाषेचा त्यांचा व्यासंग फार दांडगा आहे. गांधीजींची कीर्ती ऐकून त्यांच्याविषयी त्या बाईंना फार आदरभाव वाटत आहे. त्या फ्रेंच बाई मला म्हणाल्या की आज सकाळीच मी गांधीजींना जाऊन भेटले व त्यांच्याजवळ त्यांनी अस्पृश्यांच्या बाबतीत जे हे विसंगतपणाचे धोरण स्वीकारले आहे त्याचे कारण विचारले. गांधीजी म्हणाले की अस्पृश्यांना जर स्वतंत्र प्रतिनिधित्व दिले तर ते अस्पृश्य राहतील. म्हणून मी त्यांना स्वतंत्र प्रतिनिधित्व अगर खास सवलती मिळू देण्याच्या विरुद्ध आहे. यावर बाई गांधीजींना म्हणाल्या, असे जर असते तर खुद्द अस्पृश्यांच्या डॉक्टर आंबेडकरांनी प्रतिनिधींची ही गोष्ट स्वीकारली नसती. यावर गांधीजी काय उत्तर देणार. बाई म्हणाल्या की ते जरा चिडल्यासारखे दिसले व मी निघून जावे अशा प्रकारची अप्रत्यक्ष सूचना त्यांनी मला केली. परवा गांधीजींचे इन्स्टिट्यूट ऑफ इंटरनॅशनल अफेअर्स या संस्थेसमोर भाषण झाले. त्यातही अस्पृश्यांच्या बाबतीत त्यांनी स्वीकारलेल्या धोरणाचे समर्थन करण्याचा गांधीजींनी प्रयत्न करून पाहिला. याच संस्थेबरोबर माझेही 10 नोव्हेंबरला भाषण व्हावयाचे आहे. त्यावेळेस गांधीजींच्या मुद्द्यांचा फोलपणा मी सप्रमाण सिद्ध करून दाखवणार आहे. अस्पृश्यांच्या मागण्यांचा जीव जाईपर्यंत विरोध करण्याचा संकल्प गांधीजींनी केला असल्याचे मला समजले आहे. पण या दुराग्रही संकल्पाची भीती बाळगण्याचे मला कारण नाही. कालच एका गृहस्थाकडून मला जेवणाचे आमंत्रण आले आहे. हे गृहस्थ गांधीजींचे व माझे दोघांचेही स्नेही आहेत. गांधीजींनी अस्पृश्यांचे आतापर्यंत कल्याणच केले आहे असे माझ्याकडून त्यांना वदवून घ्यावयाचे आहे. वास्तविक गांधीजींना या बाबतीत द्यावयाचे ते श्रेय मी कधीच दिलेले नाही. भूतदयेच्या दृष्टीने अस्पृश्यांची केविलवाणी स्थिती व दुर्दशा पाहून त्यांचे कोमल अंतःकरण त्यांना समजू लागल्यापासून जळत आहे व अस्पृश्यांची अस्पृश्यता नष्ट व्हावी म्हणून ते प्रयत्न करीत आहेत. ही गोष्ट मी कधीच नाकारलेली नाही. पण अस्पृश्यांविषयी दया करुणा अगर कीव बाळगणारी व्यक्ती सर्वज्ञ असलीच पाहिजे. अगर तिला अस्पृश्यतेचे बरोबर निदान झाले असून अस्पृश्य निवारणाचा तिचा कार्यक्रम अगर तपशील बरोबर व अचूक मानलाच पाहिजे, ही गोष्ट गांधीजींच्या बाबतीत गृहीत धरून चालण्यास मी तयार नाही. आमच्या या स्नेहाने हा प्रश्न काढल्यास त्यांना ही गोष्ट पटवून देण्याचा मी अवश्य प्रयत्न करीन.
गांधीजींशी असलेला माझा मतभेद अगर विरोध अनाठायी आहे, अशी उलट माझीही खात्री पटवण्याची मी त्यांना पूर्ण संधी देईन. गांधीजींच्या अविचारी विरोधामुळे एक गोष्ट मात्र घडून आली. अल्पसंख्याक समाजांना त्यांची मुस्कटदाबी करण्याची जी भेदनीती गांधीजींनी स्वीकारली होती, त्याचा परिणाम त्यांच्या इच्छेप्रमाणे न होता ते उलट एक झाले व येणेप्रमाणे गांधीजींची ही चाणक्य नीती त्यांच्याच अंगाशी आली. मी अस्पृश्य समाजाला इतकेच आश्वासन देऊ इच्छितो की स्वराज्याचा म्हणजेच राजकीय सत्तेचा पुरेसा हिस्सा अस्पृश्यांना धर्मादाय अगर मेहरबानी खातर नव्हे तर राजरोसपणे व हक्कपूर्वक मिळण्याची तरतूद होईपर्यंत गांधीजींच्याही हाती तो स्वराज्याचा ठेका आपण आता लागू देणार नाही, हे निश्चित समजावे. माझ्या विरुद्ध हिंदुस्थानातील राष्ट्रीय पत्रांनी जी शिवीगाळीची व गैरसमज पसरवण्याची मोहीम चालवली आहे, त्या संबंधीचे बरेच निवडक व वेचक नमुने मजकडे आले असून त्यापैकी थोडे मी वाचूनही पाहिले. पक्षपाती व अहिंसेचे पुरस्कर्ते म्हणविणाऱ्या या लोकांचे सत्यप्रेम सचोटीचे व नेकीचे आहे असा खोटा विश्वास मी कधीच बाळगला नव्हता व त्यामुळे त्यांचे हे विपर्यस्त व खऱ्या खोट्याची छाननी न करता लिहिलेले लिखाण वाचून मला आश्चर्य वाटले नाही. अगर माझी निराशाही झाली नाही आणि त्यातल्या त्यात समाधानाची व गौरवाची गोष्ट ही की हिंदुस्थानातील अस्पृश्य जनताही काँग्रेसच्या विरोधाला वचकून स्वस्थ बसली नाही. पूर्वी कधी झाली नव्हती इतकी स्वाभिमानजन्य जागृती गांधीजींच्या या अन्याय विरोधामुळे हिंदुस्थानच्या सर्व भागातील अस्पृश्य व पददलित जनतेत उत्पन्न झालेली आहे. एकट्या महाराष्ट्रातूनच नव्हे तर हिंदुस्थानच्या निरनिराळ्या भागातून माझ्या मागण्यांना पाठिंबा देणारे अनेक संदेश मजकडे आलेले आहेत. गांधी व आंबेडकर या दोन व्यक्तींच्या रूपाने अस्पृश्य जनतेसमोर प्रकट झालेल्या दोन निरनिराळ्या ध्येय व धोरणांपैकी आपल्याला आवश्यक कोणते हे सर्वसामान्य जनतेनेही अचूक ओळखले आहे. काही अस्पृश्यांना हाती धरून काँग्रेसने त्यांच्या मार्फत माझ्या मागण्यांना विरोध करणारे 4-5 टेलिग्राम्स इकडे पाठवले आहेत, पण त्यातही त्यांची दिशाभूल करण्यात आलेली स्पष्टपणे दिसत आहे. मजकडे हिंदुस्थानातील ज्या अनेक वर्तमानपत्रातील उतारे पाठवण्यात आले आहेत, त्यात ज्ञानप्रकाश पत्राचेही उतारे आहेत. परिषदेच्या बाबतीत अस्पृश्य समाजाच्या पुण्यास ज्या सभा झाल्या त्यांची हकीकत त्यात देण्यात आली आहे. या सभांना अनुलक्षून ज्ञानप्रकाशात व एक संपादकीय लेखही प्रसिद्ध झाला आहे. ज्ञानप्रकाश पत्र हे काँग्रेसच्या अगर हिंदूंच्या इतर पत्रांप्रमाणे माझ्या विरुद्ध एकतर्फी लिहिणारे पत्र नाही, पण मला भरवसा वाटत असल्यामुळे त्याचा येथे मी मुद्दाम उल्लेख केला आहे. त्या पत्रातील संपादकीय लेख वाचून गांधीजी व माझ्यात जो वाद उपस्थित झाला आहे त्याचे अवलोकन ज्ञानप्रकाश सारख्या पत्रालाही होऊ नये, याचे मात्र मला आश्चर्य वाटल्याशिवाय राहिले नाही. गांधीजी हे अस्पृश्यांना संयुक्त मतदान पद्धतीचे व राखीव जागेचे दान देण्यास राजी अगर उत्सुक आहेत, पण मीच ते स्वीकारण्यास तयार नसून स्वतंत्र मतदान पद्धतीचा मी हट्ट धरून बसलो आहे, अशा प्रकारची समजूत माझ्या काही प्रामाणिक टीकाकारांचीही झालेली असावी, असे ज्ञानप्रकाश सभांचे रिपोर्ट व संपादकीय लेख वाचून माझ्या ध्यानी आले, पण हा समज मुळातच चुकीचा आहे. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित माझी आत्मकथा या पुस्तकाचं क्रमशः वाचन आपण उद्या रात्री करणार आहोत. सहभागी सर्वांचे आभार.